माझ्यासारख्यांना असा प्रश्न पडतो की ही अंधश्रद्धा आहे का? नक्की विज्ञान आहे की अंधश्रद्धा आहे? सध्या लोक न्यूमरोलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आता ज्यावेळेस कोविड आला ना त्यानंतर ₹99 न्यूमरोलॉजिस्ट फार जन्माला आले म्हणजे ₹99चा कोर्स करून म्हणजे ट्रेंड सेटर्स किंवा व्हायरल झालेले असेल. आणि त्यानंतर प्रत्येकाला वाटतं की हा सायन्स फार सोपा आहे आणि याचा सगळ्यात जास्त अभ्यास चायना आणि मलेशियामध्ये झालेला आहे, भारतापेक्षाही जास्त. पण आपण म्हणतोय की जे घडणार आहे त्याला कोणीच थांबवू शकत नाही. जर थांबवू शकत नसू आपण तर मग नेमका काय उपाय आपण करू शकतो? सिंपल वे मध्ये सांगतो की ज्या कोणते पण उपाय वगैरे जे सांगितले जातात ते उपाय फक्त आणि फक्त ती ढाल असते आणि ही एवढी प्रगत आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख पण आपण काढू शकतो. बापरे. गमतीशीर आहे की जेव्हा ट्विन्स होतात हा ते तर एकाच दिवशी जन्माला येतात, एकाच तारखेला, एकाच वर्षी, एकाच वेळेला, 1-2 सेकंदाचा काहीतरी तो फरक असतो. बरोबर. मग एकाच वेळेला जर सगळं झालं असेल तरी दोन वेगवेगळे नशीब कसे काय असतात? त्यातला जो पहिला बाळ जन्माला येतो 1-2-3 मिनिटाचा फरक असतो. त्या पहिल्या बाळाच्या जन्माला वडिलांचे नंबर्स काउंट होतात. तुमच्या आयुष्यात एक तरी मित्र 4 नंबरचा पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आणि 4 एवढे चांगले शॉर्टकट पण कोणीच काढू शकत नाही. अंकशास्त्र कष्टाला पर्याय ठरू शकतं का? एक माणूस 2001 मध्ये धर्माबाद नांदेडहून पुण्याला येतो, अगदी एक सायकल घेऊन आणि मोजके काही पैसे घेऊन. इथे येऊन 10 वर्ष खूप प्रयत्न करतो, मेहनत घेतो. खरं तर त्याला CA व्हायचं असतं, पण इतके पैसे स्वतःकडे तेव्हा नसताना ते एज्युकेशन पूर्ण शक्य नाही आहे होणं. त्यातही जितकं शक्य आहे ते शिक्षण घेत 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 तो माणूस 10 वर्ष खूप कष्ट करून इतपत पोचतो की तो आता शिकवायला लागतो लोकांना. CA असेल किंवा इतर परीक्षा असतील त्यासाठी मुलांना तयार करतो. थोडेफार पैसे कमवतो 10 वर्षांमध्ये. एक स्टेबल आयुष्य जगण्यासाठीची मेहनत जेव्हा फळीस लागते तेव्हा नेमकी अशी एक परिस्थिती निर्माण होते जेव्हा त्याच्याकडचं होतं नव्हतं सगळं संपून जातं आणि गवसते त्याला एक जादूची छडी. तो अशी ती जादूची छडी फिरवतो की त्याच्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतं. म्हणजे काय आहे ती जादूची छडी आणि काय असं त्या व्यक्तीला गवसलं, अशी कोणती विद्या गवसली की त्याने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आणि आज तो माणूस 60,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना CAची परीक्षासाठी तयार करतो. अनेक बिझनेसेस घडवलेली आहेत, सिनेमे प्रोड्यूस केलेले आहेत आणि तो आजच्या घडीला महाराष्ट्रातील किंवा या देशातील अत्यंत पॉप्युलर असा सेलिब्रिटी न्यूमरोलॉजिस्ट होतो. काय बोलतेय मी, कोणाबद्दल बोलते हे सगळंच सांगणार आहे. आपण लगेचच आजच्या भागाला सुरुवात करूयात. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आपल्या अवतीभोवती अशा अनेक गोष्टी असतात ज्यांच्यावर आपण रोज लक्ष देतो, पण आपल्या नकळत आपल्या आयुष्याची दोरी काही ठराविक आकड्यांच्या हातात असते. त्यावर तुमचा विश्वास आहे का? माझा काय आहे की नाही मी सांगते. पण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, आपल्या मोबाईल नंबरपासून ते गाडीच्या नंबरपर्यंत अंक आपला पिच्छा कधीच सोडत नाहीत. मग हे अंक खरंच आपलं नशीब बदलू शकतात का? की हा फक्त एक योगायोग असतो? या आणि अशा अनेक ट्रिकी रहस्यमयी प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आपण म्हणजे कोण? मी आणि माझ्यासोबत आजची मान्यवर व्यक्ती. आजचा हा पॉडकास्ट फक्त गप्पांचा फड नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात नकळत प्रभाव टाकणाऱ्या अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजीच्या मागे दडलेल्या विज्ञानाचा उलगडा करणारा एक विशेष संवाद आहे. आज मी असे काही प्रश्न विचारणार आहे जे कदाचित आजपर्यंत सामान्य जनतेच्या मनात नेहमी आले असतील, कदाचित नाही नक्कीच आले असतील, पण धाडसाने समोर जाऊन हे प्रश्न कधी कोणी विचारले नसतीलच. अंकामागचं भ्रामक समजूत आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर हे रहस्य उलगडण्यासाठी आहेत पॉडकास्टमध्ये एक अत्यंत सुप्रसिद्ध, अभ्यासू आणि जागतिक ख्याती असलेले मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधनी सर. सर नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपके भीतर बैठे परमात्मा को शत प्रणाम. सर फक्त न्यूमरोलॉजी नाही तर ग्राफोलॉजी, ऑकल्ट सायन्स, सायंटिफिक लोगो डिझाईन, वास्तुशास्त्र, नेम न्यूमरोलॉजी
आणि सिग्नेचर ॲनालिसिससुद्धा करतात. अशा अनेक क्षेत्रांमध्ये अविरत कार्यरत असणारे सर आज आपल्याबरोबर आहेत. यांनी आजपर्यंत 40,000पेक्षा जास्त लोकांना दिशा दाखवली आहे. सरांचे मार्गदर्शन हे फक्त भारतातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील लाखो लोकांना यशस्वी आयुष्य जगण्यास मदत करतात. परफेक्ट प्रिडिक्शन आणि उत्तम मार्गदर्शनासाठी सर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित झालेले आहेत. विशेष म्हणजे सरांनी 10 लाखांच्या स्टार्टअप्सपासून ते तब्बल 20,000 कोटींच्या टर्नओव्हरपर्यंत अशा दिग्गज कंपन्यांना म्हणजे कॉर्पोरेट लोगोज देऊन त्यांचे डिझाईन करून त्यांचं भवितव्य घडवलेलं आहे. नावाच्या स्पेलिंगपासून ते परफेक्ट लोगोच्या उज्ज्वल प्रवासाविषयी आज आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा इतक्या सलग सुंदर अशा न संपणाऱ्या इंट्रोडक्शन नंतर मी स्वागत करते. तुमचं इंट्रोडक्शनच एवढं आहे, तुमचं कामच एवढं आहे की आता लोकांना कुतूहल असणार, त्याचबरोबरीने अनेक प्रश्नही निर्माण झाले असतील. आणि मला असं वाटतं जेव्हा इतका मोठा एक आवाका असतो एका व्यक्तीचा, तेव्हा नेमकं कुठून सुरुवात करावी हा प्रश्न मलाही पडलेला आहे. पण मी एकदम मूलभूत अशा प्रश्नांनी सुरुवात करणार आहे की आपण नेहमी म्हणतो की माणूस स्वतःचं नशीब घडवतो, स्वतः घडवतो. जर हे खरं असेल तर काही अंकांच्या ऊर्जेवरच हे नशीब अवलंबून असतं का? किंवा माणसाला जर न्यूमरोलॉजीची गरज असेल तर कष्टांना काहीच किंमत नसते का? अंकशास्त्र कष्टाला पर्याय ठरू शकतं का? फारच चांगली प्रश्न आहेत आणि मी बऱ्याचशा वेळेस म्हणजे बाय प्रोफेशन शिक्षक असल्यामुळे कोणत्याही गोष्टीला जेव्हा बेस नसतो तो मी कधीच बोलत नाही. आणि ज्या गोष्टी आज आपण बोलणार आहोत त्या सगळ्या रिसर्च बेस असेल. तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचा असा उत्तर आहे की मेहनत सगळेच करतात. तुम्ही करतायत, मी करतायत. एकाच तारखेला ज्या दिवशी मुकेश अंबानी जन्माला आले असतील त्या दिवशी भारतात 10,000 लोक जन्माला आली. मग 10,000 मुकेश अंबानी का नाही झाले? बरोबर. तर त्यालाच आम्ही नशीब म्हणतो. आणि तो नशीब योग्य व्यक्तीकडून योग्य वेळेस जर आपल्याला गाईडलाईन मिळाली. ॲक्च्युअलमध्ये सगळ्यात मोठी गल्लत आपली इथं होते की व्हॉट टू डू इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट नॉट टू डू इज इम्पॉर्टंट. बऱ्याचशा लोकांना हेच माहीत नसतं की डोंट्स काय आहेत आयुष्यातले. बरोबर. आता आपण शेअर मार्केट म्हणतो, काही जणांसाठी तो चांगला नाही आहे, पण लोक कमवलेलं सगळं हारतात. म्हणजे तुम्हाला एक हे सांगतो, जगातली पॉप्युलेशन 750 कोटी आहे. त्यापैकी 4 तारखेला जन्मलेली लोक जवळजवळ 40% मुलांक आणि भाग्यांक. आणि माझ्याकडे येणारा जो क्लायंट बेस आहे, म्हणजे मी 11,000 लोक फक्त 4 नंबरच्यांचा रिसर्च केला आहे. जर नंबर खोटं बोलत असतील तर त्या लोकांचं आयुष्य खराबच नसलं असतं. अच्छा, एकाचा खराब असेल कोइन्सिडन्स, दुसऱ्याचा खराब असेल कोइन्सिडन्स. माझ्याकडे 11,000 लोकांचा डेटाबेस आहे ज्याच्यावर हे काम होतं. तर नक्कीच नंबर बोलतात. ज्या मागच्या जन्माच्या आपल्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार आपल्याला डेट ऑफ बर्थ मिळते. आपण त्या तारखेला जन्मतो, त्या फॅमिलीमध्ये जन्मतो. आणि आपल्या हातात, म्हणजे आता तरी सी सेक्शन वगैरे होत आहेत, पण तो आपल्या हातात कोणत्या दिवशी जन्माला येणं हे पण हातात नाही. आणि आपलं नाव काय ठेवावं ते दूरदूरपर्यंत आपल्या हातात नाही. आणि या दोन्ही गोष्टीच्या कॉम्बिनेशनमध्ये जे आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपण बदलू शकतो का, याचा अभ्यास न्यूमरॉलॉजीमध्ये होतो. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की नॉट ओन्ली ह्युमन बिईंग, भारतातली एक कंपनी होती व्हिडिओकॉन, ज्याचा आता दिवाळा निघाला आहे, त्याची इन्कॉर्पोरेशनची डेट पण 4 होती. तर अशा मी स्वतः CS शिकवत असल्यामुळे आम्ही अशा 100 कंपनी शोधून काढल्यात ज्या बँकरप्ट झाल्यात. त्यांची डेट ऑफ इन्कॉर्पोरेशनची टोटल तरी 4 होती किंवा डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन तरी 4. येस. तर एवढा जास्त प्रूव्हन सायन्स आहे. एवढा जास्त हा प्रूव्हन सायन्स आहे मॅम. आणि हा काम करतोच. म्हणून मी म्हटलं की नशिबाला जेव्हा प्रॉपर गायडन्स मिळतो अँड व्हॉट नॉट टू डू हे कळालं तर नक्कीच आपण प्रारब्धानुसार, मे बी आज आपण जे समोर बसलो आहे ते पण एखाद्या प्रारब्धाचा भाग असेल. आणि हा एपिसोड मे बी 1,00,000-2,00,000 लोक, 10,00,000 लोक बघतील तर त्यांचं पण एखादं बदलू शकतील. तर प्रत्येक कोइन्सिडन्स हा कोइन्सिडन्स नसतो, तो प्रारब्ध म्हणून लोक एकमेकांना भेटतात आणि त्यानुसार गोष्टी होत असतात. ओके. पण तरीही न्यूमरोलॉजी किंवा अशा विविध विज्ञानाकडे बघताना माझ्यासारख्यांना असा प्रश्न पडतो की ही अंधश्रद्धा आहे का? पण मीच माझ्या वाक्यामध्ये म्हटलंय की विज्ञान आहे. बरोबर. तर नक्की विज्ञान आहे की अंधश्रद्धा आहे? सध्या लोक न्यूमरोलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, पण त्यामध्ये काही भ्रांती किंवा मोठ्या प्रमाणात गैरसमज असू शकतात. तर तुम्ही कसं ते एक्सप्लेन कराल?
येस मॅम 100% काही की आता ज्यावेळेस कोविड आला ना त्यानंतर ₹99 न्यूमरोलॉजिस्ट फार जन्माला आलेत म्हणजे ₹99चा कोर्स करून म्हणजे ट्रेंड ट्रेंड सेटर्स किंवा सेट व्हायरल झाला झालेले हां. असेल. आणि त्यानंतर प्रत्येकाला वाटतं की हा सायन्स फार सोपा आहे. हम्म. जगात जवळजवळ आपण 1 ते 9 नंबर एवढंच जाणतो, पण तो न्यूमरोलॉजीच्या मेन ब्रांचेस 7 आहेत मॅम वेगवेगळ्या. बर. आणि याचा सगळ्यात जास्त अभ्यास चायना आणि मलेशियामध्ये झालेला आहे, भारतापेक्षाही जास्त. ओ. आणि ही एवढी प्रगत आहे, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख पण आपण काढू शकतो. बापरे. एवढं जास्त आणि प्रूव्हन. कशामुळे मृत्यू होईल आणि काय होईल आणि तुमच्या नावाच्या स्पेलिंगवरून सांगता येईल की तुम्हाला कोणता आजार होईल. जर मी हे विथ प्रूफ बोलू शकत असेल, तर काही याच्यात म्हणजे तुम्ही याला सायन्स पण मग म्हणून ते नाही. स्पेलिंग चेंज केलं तर आजार होणार नाही? येस, फार चांगला प्रश्न आहे तुमचा. मी कोणत्याही सायन्सच्या बाबतीत असं म्हणतो की म्हणजे लाईक त्याच्या आहारी जाऊ नये, जे तुम्ही मगाशी बोललात, अंधश्रद्धा. अंधश्रद्धा. परंतु मला जर माहीत असेल की येणारा माझा वर्ष खराब आहे, हम्म. तर मी त्यावेळेस काही की लक्ष द्यायला पाहिजे की आय शुड नॉट इन्व्हेस्ट मोर. मी परिवाराला वेळ द्यायला पाहिजे, हेल्थ वगैरे. हम्म. आणि मला माहिती आहे की माझं टाईम फार चांगलं सुरू होतं आहे. हम्म. सो इफ यू वर्क 12 आवर्स, वर्क 18 आवर्स. ते एकच वर्ष तुम्हाला 5-7 वर्षाचा रिझल्ट देईल. ओके. आणि मी ज्या पण गोष्टी सांगेल, म्हणजे मी जेव्हा एखाद्या वेळेस सांगतो की या डेटमध्ये डिवोर्स होतो, तर मी 700 कोर्ट केसेस समोर ठेवून बसलेले आहेत. तो डेटाबेस आहे. मागच्या वर्षी आहे ना 4 सेलिब्रिटीज तुमच्या इंडस्ट्रीजचे 3 आणि एक पॉलिटिशियन जेल यात्रा झाली. तर त्यांची सही बघून सहीमध्ये कॉमन पॅटर्न होता अँड ऑल वेअर लाईक कॉट अंडर सम लीगल इश्यूज, सिमिलर सर्कमस्टन्सेस. तर एवढं जेव्हा गोष्टी रिपीट होतात, सो इट्स नॉट अ पॅटर्न, ही अंधश्रद्धा नाही आहे. काहीतरी त्यात लपलेलं आहे. मी एखाद्या वेळेस म्हणतो की या नंबरसोबत असं होणारच, हम्म. तर 100% होणार. म्हणजे मी बऱ्याचशा वेळेस म्हणतो की 1 नंबरवाल्याचा इगो हर्ट करू नका. तुम्ही कोणतेही जे 1 नंबरवाले दर्शक आहे त्यांना विचारा. हम्म. 2 वाले असतील, त्यांना इमोशनची फार गरज असते. विचारा ते बरोबर आहे का नाही. 3 वाला नॉलेज ओरिएंटेड लोकांना कव्हर करतो. तर हे तर मी फक्त सिंगल नंबरवर बोलतोय. हम्म. तर इमॅजिन करा पूर्ण डेट ऑफ बर्थमध्ये किती गोष्टी लपलेल्या असतील. नंबर वाईज मी तुम्हाला प्रश्न विचारेनच सर. येस. पण अंधश्रद्धेला जोडून प्रश्न हम्म. असा आहे की आपण नक्की प्रिडिक्ट करू शकतो स्वभाव किंवा पॅटर्न किंवा काय घडू बरोबर. शकतं. हम्म. पण आपण म्हणतोही की जे घडणार आहे त्याला कोणीच थांबवू शकत नाही. बरोबर. तर मग जर थांबवू शकत नसू आपण, हम्म. तर मग नेमका काय उपाय आपण करू शकतो? हा प्रश्न मी जेव्हा हे पहिल्यांदा शास्त्र शिकायला सुरुवात केलं, मला पडला होता. सेम लॉजिकल क्वेश्चन, आपण म्हणजे शिकलेले हा आहोत म्हणजे आय एम सगळेजण. शुअर हा मला एकटीला नाही, नाही प्रत्येकाला सगळ्यांना पडणारी सगळ्यांना गोष्ट. अगर जो म्हणजे जे होणार आहे ते फिक्स आहे, तर होनी को मग कोई टाल नहीं कोल सकता, नाही तो फिर टाळायचं, आप मग नशिबाची काय गरज. करेक्ट. तर मी फार सिम्पल वेमध्ये सांगतो की ज्या कोणते पण उपाय वगैरे जे सांगितले जातात, ते उपाय फक्त आणि फक्त ती ढाल असते. म्हणजे समजा मॅम, से फॉर एक्झाम्पल की आज एखाद्या व्यक्तीचा मृत्यू लिहिलेला आहे, एक आपण असं हे करूया, म्हणजे मी ईश्वराने जे त्याच्यासाठी डिसाईड केलं आहे त्याला बदलायला चाललो आहे मी, राईट. तर मी त्याचा मृत्यू टाळू शकत नाही. मी त्याच्या आजूबाजूला ती ढाल तयार करू शकतो, मृत्यूच्या ऐवजी त्याचा पाय तुटेल. अच्छा. एवढं दम आपले, म्हणजे एवढ्या या सगळ्या गोष्टी आपल्या रेमेडीजमध्ये असतो. म्हणजे इम्पॅक्ट इम्पॅक्ट जो आहे तो कमी करू शकतो. नुकसानाची ग्रॅव्हिटी कमी कमी करू कर शकतो. म्हणजे समजा आता आपण म्हणतो की भूकंप झाला किंवा आता तो अहमदाबाद फ्लाईटचा केस झाला, त्यात सगळे गेले, तो एकच व्यक्ती का राहिला. हम्म. देर इज अ प्रारब्ध. तर आपण ज्या पण रेमेडीज देतो, रेमेडी म्हणजे काय असतात, ढाल आहे अच्छा. की जी तुम्हाला होणाऱ्या गोष्टीपासून थांबवू शकते. आणि एक्झॅक्टली अपोजिट, की समजा चांगलं होणार आहे, समजा आज तुम्ही एखादा शेअर विकत घेतला आणि तुम्हाला वाटतं की माझा 10 लाख नफा होईल, हम्म. आणि त्या रेमेडीजने तो नफा मे बी 1 कोटीवर जाऊ शकतो. अच्छा. म्हणजे प्रारब्ध सुटत नाही, फक्त त्याची percentage, इंटेन्सिटी, डिग्री कमी जास्त डिग्री होऊ कमी शकते. जास्त होऊ शकते. म्हणजे समजा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 2021 कोविडच्या अगोदर मी एका गाडीमध्ये, म्हणजे त्यावेळेस मला म्हणजे दूरचा प्रवास होता, मी एक लक्झरी बसमधून येत होतो, त्या सहसा येत नाही, त्यावेळेस येत होतो, आणि त्या गाडीने 3 पलट्या मारल्यात. माझ्यासोबत जे होते 3-4 लोकांची डेथ झाली बाकी, आणि मला एक खरोच पण आली नाही. सो आय वॉज प्रोटेक्टेड सोल ॲट दॅट टाईम. सो नथिंग हॅपन. तर मी तर म्हणतो माझा स्वतःचा आयुष्य अनुभव आहे तो. शून्यातून जर या गोष्टी घडू शकतात, तर या सगळ्या शास्त्र कोणताही जे होते, न्यूमरोलॉजी म्हणत नाही मी, कुंडली असेल, वास्तू असेल, जेवढे आपले भारतात तर फार अभ्यास झाला आहे, या सगळ्याने आपण प्रोटेक्ट करू शकतो. वी कांट अवॉइड, बट वी कॅन प्रोटेक्ट. आता एक एक्झाम्पल की आता डिवोर्स रेट वाढला आहे भारतात फार, तर आपण सांगू शकतो की बाबा तुम्ही हे लग्न नका करू, पण तरी करायचं ठरवलं, देन रेडी फॉर कॉन्सिक्वेन्सेस, की आपण सांगू शकतो की असं होऊ शकतं. म्हणजे इवन तुमच्या एक आता रिसेंट एक लग्न झालं भारतातलं सेलिब्रिटी लग्न, तो तुटला.
त्या लग्नाच्या सकाळी मी रील टाकली होती की बाबा या तारखेला लग्न करायचं नसतं, ते तारखेची लग्न तुटतात. ओ, आणि दुपारपर्यंत न्यूज पण आली की तो काय लग्न तारीख झालाच होती नाही. सर ती? 25 होती मॅम. ओ. 7. तर 7 and 5च्या कॉम्बिनेशनमधले लग्न तुटतात. तर सेलिब्रिटी लग्न पूर्ण भारतात त्याची हवा आणि मी सकाळी सांगतो आणि इवन बाय सरनेम ते सेम मानधनी ते पण. तर ओ. त्या केसमध्ये एवढं जर हा शास्त्र परफेक्ट असेल आणि जेव्हा मी गोष्टी बोलतोय मी डॉक्टरेट केलं आहे माझ्या शिक्षणात, तर मी रिसर्चशिवाय बोलत नाही. हम्म. एवढ्या गोष्टी परफेक्ट होतात. वा. तरी अर्धवट ज्ञान असेल तर डेंजर. मात्र त्रास नक्की. होऊ शकतो. कारण आजकाल लोक सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर वाचून स्वतःचे नंबर्स बदलतात, स्पेलिंग बदलतात आणि Yes. त्यांचंच ठरवतात की हा माझा लकी नंबर आहे. तो हा जो काही अर्धवट ज्ञान आहे त्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात, हे किती घातक ठरू शकतं. मॅम ChatGPT आहे, आता जेमिनी आहे. मला एक अनुभव सांगतो माझा मी की अच्छा यू वोंट बिलीव्ह माझे सगळ्यात जास्त क्लायंट डॉक्टर आणि इंजिनियर आहे. हायेस्ट लर्न पर्सन बरोबर आहे ही लोकं. तर ही लोकं तर वेडी असू शकत नाही आणि मॅक्सिमम क्लायंट US, कॅनडा, ऑस्ट्रेलियामधून आहेत. दे आर ऑलरेडी डुईंग वेल. ऑलरेडी डुईंग वेल. तर मग त्यांना ह्या शास्त्राच्या गोष्टी पटल्यात म्हणून ते येतात. ते म्हणजे एवढे तर हे असू शकत नाही टाईमपास म्हणून फोन केला आहे म्हणून. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो ना, तर नेम एखाद्याचं जेव्हा दिलं जातं मॅम, त्या व्यक्तीचा तो पुनर्जन्म असतो. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे आहेत आपले काय म्हणतात यूट्यूबर आहेत चटणी चटोरी म्हणून. त्यांच्या मुलाची ॲक्सिडेंटल डेथ झाली होती मागच्या वर्षी. ओके. आणि त्या मुलाचा मुलांक भाग्यांक 4 आणि 8चा कॉम्बिनेशन, नावाची टोटल 4 वर आणि त्या केसमध्ये त्याचं ज्या दिवशी डेथ झाली दॅट वॉज अगेन 4. सेम विथ अजितदादा पवार. अजितदादा पवारचं ज्या दिवशी डेथ झाली त्या दिवशीच्या तारखेची टोटल 8, त्यांचा पर्सनल इयर 8, त्यांच्या नावाची टोटल 8. मी प्रत्येक व्यक्तीच्या यू वोंट बिलीव्ह की भारतात जेवढे प्लेन क्रॅशमध्ये लोकं गेलीत, मोठी लोकं ॲक्सिडेंटमध्ये, राईट फ्रॉम जनरल VK सिंग, नंतर आपले हे राजेश पायलट आहेत, नंतर या सगळ्यांची नेम नंबरची टोटल 4 आहे मॅम. 49 आणि 31. माझा तो व्हिडिओ आहे. सगळ्यांची नेम नंबरची टोटल 4 आहे. एखादा कोइन्सिडन्स होऊ शकतो, एवढ्या लोकांचा कसा होऊ शकतो? तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा नाव ठेवता एखादा ए वाढवणं किंवा त्याची व्हायब्रेशन, इट्स अ डेंजरस. इट्स लाईक यू आर डुईंग सुसायडल थिंग. तर योग्य व्यक्ती ज्याला त्याचा अनुभव आहे त्याला ठेवून, म्हणजे मी बऱ्याच वेळेस काय सांगतो की नवीन बाळ जन्माला येतं तर त्याला असं नाव द्या की तो डेट जरी चुकली त्याची, म्हणजे कारण ते आपल्या हातात नव्हतं, पण नावाचा अक्षर जर का तुम्ही चांगला दिला तर त्याचे व्हायब्रेशन्स येतात. म्हणजे आता तुमचं नाव सोनाली आहे म्हणून विषय निघालाय म्हणून मी सांगतोय. कारण मी माझं स्पेलिंग हे कुठलंही न्यूमरोलॉजी Yes, किंवा yes, शास्त्र yes. बघून ठेवलेलं नाही नाहीये. केलेलं आहे. माझा एक रिसर्च आहे मॅम की ज्या पण मुलीचा पहिला अक्षर नावाचं यसने सुरुवात होतं आणि त्यातल्या त्यात जर का तिची डेट ऑफ बर्थ 3, 12, 21 किंवा 30 असेल, तिचे लग्नाचे पहिले 3 वर्ष चांगले जाऊच शकत नाही. हो. फर्स्ट 3 years ऑफ मॅरेज देर इज प्रॉब्लेम विथ ॲडजस्टिंग इन लॉज. अच्छा, पहिले लग्न लग्न नंतरची नंतरचे पहिली ओ, काही वर्ष तर ओके. त्यात इन लॉज सोबत प्रॉब्लेम होणं किंवा पार्टनर सोबत. हा मी सगळ्यात मोठा रिसर्च केलाय जवळजवळ 1000 डेटाबेस घेऊन मुलींच्या बाबतीत. तर मी अच्छा. सजेस्ट करतो पॅरेंटला की बाबा अगर जर 3, 12, 21, 30ला जन्माला आली तर कृपया करून येसवर नाव ठेवू नका तिचा. अच्छा. दॅट इज द प्रॉब्लेम. आणि मग ज्यांचं नाव आहे आणि ते आले तर त्यांना म्हणतो की बाबा इवन इफ यू आर गेटिंग मॅरिड, तुम्ही लग्न करतायत तर ॲटलिस्ट ते पहिले 3 वर्ष सांभाळून घ्या. रेस्ट ऑफ द लाईफ इज व्हेरी गुड ओके. लाईक दॅट. ओ. आणि या सगळ्या कन्सल्टेशनचा पर्पज हाच असतो की मी प्रॉब्लेम सॉल्व्हर असायला पाहिजे, भीती घालायला नाही Exactly, की पाहिजे. बाबा हे होणार आहे म्हणजे मग लोकं माणूस न अर्धवट होणारा पण तो त्याच्यात- भीतीने हे होऊन Correct, जातो. correct. तर प्रत्येक गोष्टीचा सोल्युशन आपल्या शास्त्रामध्ये आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मी आतापर्यंत मॅम 150 परत लग्न करायला लावली लोकांची. यू वोंट खर्च बिलीव्ह. कोणी केला? ते त्यांचंच. म्हणजे आता लास्ट रिसेंट लग्न होता, म्हणजे हसतील आपले दर्शक. 64 इयर्सची वाईफ आहे, 68 इयर्सचा हजबंड आहे आणि आता रोज एकमेकांचे डोकं फोडतात मागच्या 30 वर्षापासून. कुठून तरी एक माझा व्हिडिओ बघून माझ्याकडे आलेत आजच्या 1 वर्षा अगोदर. मी म्हटलं तुमची खरंच लग्नाची तारीख चुकलेली आहे. मी ज्या तारखेला सांगतो परत लग्न करा. म्हणजे बाकी सगळं बरोबर आहे, फक्त त्या तारखेला त्या लग्न तारखेला केलं म्हणून गणलंय. येस. आणि त्यांना मी म्हटलं घरातल्या घरात करा, गंधर्व विवाह करा, 7 फेरे किंवा एक रिच्युअल दिलेत. हा. अँड यू वोंट बिलीव्ह मॅम, माझ्याकडे इन रेकॉर्डच बोलतो मी, काही हवेत बोलत नाही. 1.5 वर्ष झाले आत्तापर्यंत तरी शांत आहेत दोघे. लाईक दॅट. लग्नाची तारीख एवढी महत्त्वाची असते. म्हणजे आता यंग जेनझी आहेत, हो. लव्ह मॅरेज करतात, नंबर अपोजिट आहेत,
तर आपण त्यांना ॲटलिस्ट काय करू शकतो, तर ॲटलिस्ट मॅरेज डेट कॅन चेंज युअर फॉर्च्यून. ओ गॉड, ओके. असं मला आहे. मला वेगळं सेशन तुमच्यावर पर्सनल करावं लागेल ऑफ कॅमेरा, येस, माझ्या आजूबाजूच्या लोकांचे प्रश्न घेऊन. येस, पण आपण असे काही प्रश्न घेऊयात आणखी जे लोकांना पडले. येस. म्हणजे गमतीशीर आहे की जेव्हा ट्विन्स होतात हां, ते तर एकाच दिवशी जन्माला येतात, एकाच तारखेला, एकाच वर्षी, एकाच वेळेला, 1-2 सेकंदाचा काहीतरी तो फरक असतो. बरोबर आहे. तर मग इतकं सगळं एकत्र असताना पण मग त्यांची दोघांची आयुष्य ही कितीतरी वेगळी असतात, करिअर्स वेगळे असतात. बऱ्यापैकी स्वभाव वगैरे जरी जुळले असले तरी इव्हेंच्युअली त्यांचे वेगळे नशीब ते घेऊन येतात. मग एकाच वेळेला जर सगळं झालं असेल तरी 2 वेगवेगळे नशीब कसे काय असतात? मी जर एखादा नॉर्मल न्यूमरॉलॉजिस्ट पुस्तक वाचून जर तयार झालेला असलो असतो, तर याचा सोपा उत्तर शॉर्टकट देता आलं असतं. हां. दोघांची नावं वेगळी असतात म्हणून नशीब पण माझ्या वेगळं. ओळखीत अशी लोकं आहेत ज्यांची नावं पण सेम आहेत. येस. म्हणून मी मग? म्हणतो तुम्ही तर ट्विन्स म्हणतात. हां. 3 मुलं एकत्र झाली तरी आपण त्यावर विचार म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये होतात 3 हो, आणि हो, 4. बिलकुल. तर असा प्रश्न मला विचारावा अशी माझी फार दिवसापासून इच्छा होती कोणीतरी. बरं. तर याचा मॅम लॉजिक काय असतो, त्यातला जो पहिला बाळ जन्माला येतो, एक 2-3 मिनिटाचा फरक असतो. हं. त्या पहिल्या बाळाच्या जन्माला वडिलांचे नंबर्स काउंट होतात. अच्छा. म्हणजे समजा मी तुम्हाला एक पुण्याचा लाईव्ह एक्झाम्पल पण देईल. ओके. 2 मुली जन्माला आल्यात, हां, दोन्ही ट्विन्स हां. आणि एक बिचारी मुलगी आता कॅन्सरच्या लास्ट स्टेजमध्ये आहे. जस्ट शी इज 7 इयर्स ओल्ड. ओके. आणि दुसरी मुलगी एकदम जबरदस्त करते. तर जेव्हा त्या माझ्याकडे आल्यात असाच एखादा पॉडकास्ट बघून, तर मी सगळ्यात पहिले चेक त्यांची नावं नाही केलीत. वडिलांची डेट ऑफ बर्थ चेक केली आणि आईची डेट ऑफ बर्थ चेक केली. तर ट्विन्समध्ये असं होतं, की जो त्यातला मोठा मुलगा असतो किंवा मुलगी असेल, मोठं बाळ असेल. मोठं बाळ असेल, त्याला वडिलांची डेट ॲप्लिकेबल होते आणि सेकंड याला आईची. त्याचे काही कॅल्क्युलेशन्स असतात ओके. आणि मग इतकं त्यावरून रँडम नाही, हां, चिठ्ठी हां. टाकली असं नाही, नाही. नाही. हां. आणि त्या बेसिसवर कळतं, की कोणता ट्विन्स आपण पण बघतो ट्विन्समध्ये एक एकदम जबरदस्त करतो आयुष्यात आणि एक फार ॲव्हरेज असतो. हं. तर ते आपल्याला कळतं आणि हा शास्त्र आहे आणि याचं सगळ्यात जास्त रिसर्च मलेशियामध्ये झाला आणि त्या बेसिसवर मी बोलतो. म्हणजे तो ओके. पण एक त्यांची विद्या आहे. भारतात याचा सोल्युशन इव्हन ज्योतिषमध्ये पण कुंडलीमध्ये फार जास्त फरक पडत फरक नाही सांगतात. ट्विन्समध्ये. पण तुम्ही जे उदाहरण दिलंय हं, तसं उदाहरण माझ्याही ओळखीत आहे की हं. 2 ट्विन्स बहिणी आहेत. हं. माझ्या मैत्रिणी, पण त्यातल्या एकीला आता कॅन्सर झाला आणि ती नाही आता आमच्यात. बरोबर आहे. आणि दुसरी एकदम धडधाकट आहे, एकदम सुखी आहे. तर तर त्यावेळेस मग आपल्याला आईवडिलांची डेट ऑफ बर्थ काउंट करून त्यांना जर उपाय देत म्हणजे मी नशीबवान समजतो की ती मुलगी डॉक्टरांनी सांगितलं होतं की 15-20 दिवस 1 महिना जगेल, ती आणखी तरी जिवंत आहे. ओ, सो दॅट टाइप ऑफ मिरॅकल्स वी कॅन डू. म्हणजे आयुष्यही लोकांचं आपण वाचवू शकतो अशा वाचवता येतं विद्येच्या मॅम, नक्की वाचवता येतं. आधाराने. म्हणजे मेनली तर मी बऱ्याचशा लोकांना सांगतो की बाबा तुझा यावेळेस ॲक्सिडेंट होणार आहे, असे कॉम्बिनेशन्स आहेत. आणि काही जणांना मी माझ्या आयुष्यात हा पण सल्ला दिला आहे, तू लग्न करूच नको. लाईक दॅट ऑल्सो हॅपन. तर एवढं जास्त तुमच्या नंबर्सवर काम होतं. तर तुम्ही म्हणालात की इतक्या सगळ्या अंकांवरती म्हणजे 1 ते 9 मध्ये तुमचा इतका अभ्यास आहे, इतका रिसर्च आहे, त्याच्याशी निगडीत काही आता आपण प्रश्न विचारूयात, डायरेक्ट उडी मारूयात, डीप डाईव्ह करूयात प्रत्येक अंकांवरती. क्रमांक 1 म्हणतात राजाचा अंक आहे. तर आता सगळेच 1 नंबरला जन्मलेले किंवा 1 नंबर सगळ्यांचा असलेल्या लोकांना सगळ्यांना राजा का नाही बनता येत? येस मॅम. सगळ्यात पहिले मुलांक 1 म्हणजे अशी लोकं ज्यांची डेट ऑफ बर्थ आहे 1, 10, 19 आणि 28. 1, 10, 19, 28. त्यामध्ये पण रिसर्च बेस सांगायचं झालं तर 19 इज द बेस्ट डेट. म्हणजे बरं. यातले राजा बनणारी लोकं 19चे असतात. अच्छा. कारण तो 1 म्हणजे सूर्य आणि 9 म्हणजे मंगळ. सूर्य आणि हां. मंगळच्या एनर्जीने बनलेला 1 मुकेश ओके. भाई अंबानी. राइट? हं. तर तो नंबर तसा काम करतो. दॅट इज वन थिंग. हं. आणि 19 नंबरची आणखी स्पेशालिटी अशी आहेत की हे घरच्यांना जुगारून लव्ह मॅरेज करतात. म्हणजे बरं. माझ्याकडे जेवढे 19 तारखेची लोकं मी बघितलेली आहेत. पळून जाऊन तुमची लग्न जर केलीत मुलं तुम्ही. असतील 19ची ते जर म्हणत असतील लव्ह मॅरेज करायचं आहे तर त्यांना फोर्स नका करू, थांबवू थांबू नका. नका. ते करणारच आहेत. हां. आणि सिमिलरली 28 वाल्याचा एक ब्रेकअप होतो. म्हणजे अच्छा. 28 वाल्यांना फसवतात लोकं. अच्छा. म्हणजे फक्त 1 नंबरमध्ये एवढ्या व्हरायटीज आहेत. मग त्याचं लॉजिक आम्ही सांगतो 2 म्हणजे पाणी, 8 म्हणजे लोखंड. पाणी आणि लोखंड एकत्र आलं तर गंज पकडणार. तर दॅट ओह! इज द लॉजिक ऑफ 28. तर ओके. म्हणून फक्त एका नंबरमध्ये सिंगल वन इज डिफरंट. हं. 10च्या बाबतीत आम्ही म्हणतो की याचा म्हणजे याचा हा पृथ्वीचा शेवटचा जन्म आहे. म्हणजे कर्मांचे बॅलन्स एवढे चांगले झालेले आहेत की नाव दिस इज द लास्ट जन्म असं 10 तारखेला म्हणतो आम्ही. अच्छा. आणि 19मध्ये जर 19ला जन्माला येऊन जर तुम्ही आयुष्यात मोठे बनत नसाल तर समथिंग इज रॉंग इन युअर नेम ऑर द चार्ट. आणि सेम 28मध्ये लोकं फार त्यांना धोका होतो त्यांच्यासोबत लाईक ओके. दॅट. ओके. म्हणजे हे तर फक्त मी तारीखचा डिफरन्स सांगितला. राइट.
आणि दुसरी गोष्ट काय असते मॅम, मुलांक नंतर महत्त्वाचा असतो भाग्यांक, म्हणजे पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल. जसं आता भारत देश आपण विचार केला, भारताची आपण डेट ऑफ बर्थ ऑन पेपर पकडूया 15 ऑगस्ट 1947. राईट. तर भारताचा मुलांक झाला 6, 1 + 5 6, आणि भाग्यांक झाला पूर्ण टोटल 1 5 8, तो झाला 35. त्याला मिनिमाइज केलं तर 8 8 येतं. नंबर. तर म्हणून वी आर द स्ट्रगलिंग कंट्री. नेहमी काही ना काही चालतं आपल्याकडे कधी, म्हणजे आणि आपले मॅक्सिमम प्रॉब्लेम जे आहेत ते जमिनीतून येतात. कधी पाऊस हे 8 नंबर जमिनीचा असतो, अच्छा. बॉर्डरचा प्रॉब्लेम येतो आपल्याला. तर Correct. देशाला पण जर हे ॲप्लिकेबल होत असेल माणसाला Oh. होणारच. हो. तर दॅट इज नंबर 1. आणि मग त्याच्यात त्यांचा जर का भाग्यांक, म्हणजे ज्यांचा भाग्यांक 1ला 1 आहे दे डू व्हेरी वेल. पण तो 1 आणि 8चा कॉम्बिनेशन असेल, म्हणजे मुलांक 1 आणि भाग्यांक 8, तर आयुष्यात जबरदस्त स्ट्रगल येतात पोस्ट बापरे. 33 इयर्समध्ये. 1 आणि 5 असेल, फार मोठा होतो माणूस, अपॉर्च्युनिटी आयुष्यात कधी काही कमीच पडत नाही. 1 आणि 4 आहे, वय वर्ष 33 नंतर स्ट्रगल स्टार्ट होतात. 1 आणि 3 पण चांगला समजला जातो. तर अशा प्रकारे फक्त सिंगल 1 नंबर जो आहे त्यावर काम होतं. म्हणजे थोडक्यात सांगायला झालं, 1 1 इज व्हेरी गुड, 1 2 ओके, 1 3 ओके, 1 4 स्ट्रगल, ओके. 1 5 फार चांगला आहे, 1 6 चांगला आहे, 1 7 स्ट्रगल. 7मध्ये 1 आणि 7 असेल, मुलांक 1 भाग्यांक 7, हां, त्यांचे जॉब्स वगैरे फार बदलतात. 1 8मध्ये आयुष्यात स्ट्रगल येणार, आणि 1 9 थोडासा रागिष्ट असतो वगैरे, या गोष्टी 1 9मध्ये होतात. तर म्हणून फक्त 1ला जन्मला म्हणजे राजा झाला असं नाही. पण त्या लोकांमध्ये स्वाभिमान जास्त असतो की अहंकार? अहंकार मॅम. आणि त्यातल्या त्यात आपल्या ज्या 2000च्या अगोदरचे त्याच्यात इनबिल्ट 1 9 आहे आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यात. तर आपल्यात तो आणखी जास्त आहे. म्हणजे आपली जी जनरेशन आहे, जी 2000च्या अगोदरची, आपण सगळे 1900मध्ये जन्माला आलो, करेक्ट. तर 19 इनबिल्ट आला. तर त्यामुळे आपल्या ह्याच्यात तो जास्त आहे. तर एक मग मध्ये अशा लोकांबरोबर जर संपर्क असेल, संबंध असेल, तर ते कसं मग ते? एकदम सिम्पल टेक्निक आहेत. 2 फॉर्म्युले फॉलो केला तर 1 वाला तुमच्या खिशात येऊन बसेल. सांगा लगेच. पहिला फॉर्म्युला, त्यांना जे आहे त्यांचा इगो हर्ट करायचा नाही. दिस इज द फर्स्ट. कुरवाळत बसायचं एक. बस बस बस, तुम्हीच भारी आहात. अरे देवा. देन दे डू एनिथिंग फॉर यू, बर. राईट. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ते जेव्हा काही बोलत असतील तुम्हाला गाईड, त्यावेळेस मध्ये बोलायचं नाही, तूच अच्छा. भारी आहे. अच्छा. आणि त्यांचा सगळ्यात, जर एकवाला कोणी ऐकत असेल त्यांनी कुठं दुरुस्त करायला पाहिजे हा, स्वतःला. ऐका नीट. हां, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. एकवाला जेव्हा जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो, दुर्गती निश्चिंत आहे. कळलं? असं एक नंबर. आहे. 1 नंबरचं हे आहे. आता आपण वळूया 2 नंबरकडे, म्हणजे चंद्राचा अंक. हम्म. तर ही लोक खूप, चंद्राचा अंक म्हटल्यानंतर खूप इमोशनल, खूप संवेदनशील अशी असतात. हम्म. आणि आजकालच्या या प्रॅक्टिकल जगामध्ये अतिभावनिक राहणं हे आणखी अवघड आहे. हम्म. तर मग या लोकांनी मानसिकदृष्ट्या कसं कणखर बनावं, कसं स्वतःला स्ट्रॉंग ठेवावं सगळ्यात emotionally? पहिले मॅम, 2 नंबर म्हणजे अशी लोक ज्यांचा जन्म झालाय 2 11 20 आणि 29. ठीक आहे. त्यामध्ये पण 29 जे आहेत त्यांची मॅरिड लाईफ डिस्टर्ब आम्ही बघितलेली आहे जास्त. अच्छा. आणि 11वाला जो 2 असतो त्याच्यात 1चे गुण जास्त असतात, म्हणजे तो थोडा 2 सारखा नाही वागत, त्याच्यात बरं. इगो वगैरे जास्त असतो. ओके. पण तो मेनली 2ला चंद्र, 2 एवढे मूड स्विंग कोणाचेच होत नाही. अच्छा. म्हणजे लेडीजचे मूड स्विंग 5-6 दिवस होतात, 2 वाल्याचे 30 दिवस डेली होतील असं आहे. द रिझन बिंग Okay. चंद्रमा आहे हां, मॅम. म्हणजे अस्थिर चंद्र काय? म्हणजे काय, 15 दिवस तो वाढत जातो आणि 15 दिवस कमी होतो. तर चंद्र कमी जास्त यांचे मूड स्विंग पण जास्त होतात. आणि त्यातल्या त्यात त्यांनी, म्हणजे देवाने प्रत्येक कोणताही नंबर खराब नाही, काही चांगली गोष्टी पण दिल्यात, काही वाईट पण दिलेल्या आहेत, बॅलन्स्ड आहे. बॅलन्स आहेत. तर 2 वाल्यांच्या बाबतीत असं आहे मॅम, त्यांच्या एवढा इंट्युशन चांगला कोणाचाच नसतो. अच्छा. दे फाइंड द थिंग्स, त्यांना घटना होणार. म्हणून मी बऱ्याचशा मित्रांना सांगतो, तुमची वाईफ जर 2 नंबरची असेल, म्हणजे दुसरी बायको नाही, तशी नाही, आणि 2 नंबर काम करणारी पण नाही. नाही, हा, तिचा 2 नंबरला अंक, जन्माला हां. आलेले, तर तिच्याशी काहीच लपवू नका, कारण ती तुमची चोरी तिला पकडणार, कळणार. म्हणजे हं. पकडणार, बरोबर. असं आहे. आणि सोबतच काही काही आहे ना, त्यांच्या डोळ्यांवर नाही जायचं. 2 वाल्यांच्या डोळ्याच्या खाली असं एकदम मस्त नेहमी पाणी असतं. आपल्याला वाटतं आत्ताच रडली आहे का, हो. बिलकुल नाही. दे बॉर्न, तो चंद्रमाचा प्रमाण आहे. हो. तर त्यांच्या इमोशन्समध्ये अडकायचं नाही. बट दे आर व्हेरी गुड, इंट्युशन वाईज फार चांगले असतात. पण अच्छा. त्यांना लोक फार फसवतात, रिझन बिंग दे आर इमोशनल. आणि एक दुसरी गोष्ट, Oversensitive. आत्ता जी आपण जनरेशन बघतोय ना, जेनझी, सगळे 2000च्या नंतरचे आहेत. तर त्यांच्यात इनबिल्ट नंबर 2 आलाय. तर करेक्ट. त्यामुळे आपण बघतो की यंग एजमध्ये सुसाईड, करिअरला घेऊन फार जास्त यांचा हे आहे, आउटस्पोकन झालेले, अचानक बस्ट करतात. दिस इज बिकॉज ऑफ नंबर 2. आणि आणखी एक स्पेशालिटी, 2 नंबरचा पोट खराब असतो नेहमी.
त्याचा पण लॉजिक आहे मॅम. मी कारण जे बोलेल ते सायंटिफिक बोलेल. अच्छा. जो माणूस जास्त विचार करतो तो पोटात गोष्टी ठेवतो. 2 वाला आउटस्पोकन होत नाही. करेक्ट. आणि ज्याच्या पोटात गोष्टी जास्त राहतात त्याचं पोट खराब होणार, गडबड 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 करणार. म्हणून यांचं डायजेशन सिस्टीम खराब, या हम्म. सगळ्या गोष्टी 2 सोबत जास्त सिस्टम मध्ये ठेवायचं नाही, काढून काढून टाकायचं. टाकायचं. आणि जर का पती पत्नी, आता तुम्ही हम्म. मगाशी हम्म. म्हणालात, पण तरी त्यांचं वैवाहिक आयुष्य, मॅरिड हम्म. लाईफ हम्म, हे शांत ठेवायचं असेल, हम्म, म्हणजे एक अति अभावनिक असेल हम्म. आणि एकत्र सुखाने त्यांना नांदायचं असेल, तर हम्म. एक अति इमोशनल व्यक्तीबरोबर संसार करताना थोडक्यात हम्म. काय करावं जोडीदाराने? सगळ्यात पहिले तर कोणत्याही 2 नंबरवाल्याने 4 आणि 9 नंबरशी लग्न करू नये. कर्म माझं केलंय, आता पुढे उपाय नाही, आपण सांगा. दुरुस्त करू त्यात. कारण एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर असं की 2 वाला त्या निसर्गाला बघून शायरी म्हणतोय, हा म्हणतोय चल बाजूला चल, पाऊस पडेल तुझ्या डोक्यावर, तू भिजेल तर. तर दे आर सो कसं मच होणार प्रॅक्टिकल, आयुष्य? व्हेरी प्रॅक्टिकल. 4 आणि अच्छा. 9 वाला आणि 2 वाला इमोशन्स. सो 2 आणि 4 नी एकत्र यायचं नाही. कधीच नाही. 2 आणि 4 नाही, 2 वा. आणि 9 पण नाही. दिस इज मस्त. द थिंग. आणि मॅम माझ्याकडे असंख्य केस स्टडीज आहेत. म्हणजे ते नवरा बायको असं म्हणतात, तुम्हाला कसं काय माहिती आमच्या घरातलं सगळं, लाईक दॅट इट जस्ट ऑन द हॅपन, बेसिस ऑफ जस्ट ऑन द बेसिस ऑफ सिंगल नंबर. तर 2 वाल्याला एकच लागतं, त्या माणसाला पैसा नको आहे. त्या माणसाला तो साधा, म्हणजे नवऱ्याने जर फक्त चहाच्या टपरीवर चहा पण प्यायला नेलं तरी शी इज हॅपी. द ओनली थिंग इज माझ्या इमोशन समजून घे. मी बऱ्याच वेळेस म्हणतो की 2 वाल्याचा जर नवरा घरी आला, किंवा नवरा पण असू शकतो 2 नंबर, वाईस वर्सा. तर त्याला त्याच्या इमोशन समजणारा पार्टनर मिळाला तर हम्म. लाईफमध्ये काहीच नको. 1 रूम किचनमध्ये पण स्वर्ग बघतील. वा. आणि ते नसतील हम्म. तर देन मग काहीच कामाचं नाही. मग दिस तुम्ही इज जर का नंबर 2 नंबरच्या व्यक्तीबरोबर असाल तर त्यांना समजून घ्या, है ना? येस येस त्यांच्या इमोशन्सना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अं, तो यशस्वी ठरेल, येस अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. वळूया अंक 3 याच्याकडे. Yes. गुरुचा अंक. गुरुचा म्हणजे ज्ञानाचा अंक. पण असं दिसतं की काही खूप हुशार, सुशिक्षित अशी लोक पण आर्थिकदृष्ट्या चाचपडत असतात, त्यांना हवं ते मिळत नाही. आणि कधी कधी न शिकलेले लोक पण एकदम करोडो कमवतात. तर ज्ञानाचा आणि पैशांचा किंवा ज्ञानाचा आणि सक्सेसचा काही संबंध आहे का? 100% आहे. पैसे सगळ्यांकडे येतात, त्याला डबल करायचं, त्याला रिइन्व्हेस्ट करायचं, त्याला होल्ड आणि करायचं, पडू द्यायचं नाही. पडू द्यायचं नाही. वाया तर हे जाऊ द्यायचं फक्त नाही. 3 नंबरवाल्यांना कळतं. म्हणजे बऱ्याच वेळेस अच्छा. आजकाल तुम्ही चांगले जर फायनान्शियल ॲडवायझर जर ऐकला, त्यांचा कोट काय असतो, नाव डेज इट इज नॉट डिफिकल्ट टू अर्न मनी, इट इज डिफिकल्ट टू होल्ड द मनी. हम्म. तर ते 3 नंबरला सगळ्यात चांगलं जमतं. म्हणून मॅक्सिमम चार्टर्ड अकाउंटंट, चांगले फायनान्शियल सल्लागार, बँकेमध्ये जे टॉप तसं लेवलला तुमचा नोकरी नंबर 3 करतात. नाहीये का? माझं 5 आहे मॅम. म्हणून तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही झालात. होऊ शकतं मॅम. Just a- येस just a- येस येस, होऊ शकतं है मॅम, ना? डेफिनेटली. तुम्ही खूप प्रयत्न परंतु केले मी होते. माझ्याकडे 20 CA ला नोकरी दिलेली आहे. म्हणजे हां. पण तुम्ही येस, चार्टर्ड चार्टर्ड अकाउंटंट अकाउंटंट नाही नाही होऊ झाला. शकत. सगळे प्रयत्न केले, तुम्ही हुशार आहात, तुम्ही आता शिकवता लोकांना, बरोबर. पण तुम्ही स्वतः नाही होऊ शकलात कारण तुम्ही मे बी 3 नंबर नाही. येस. हे माझं उगाच एक रीडिंग. नाही नाही, ग्रेट ग्रेट. तर 3 नंबरवाला व्यक्ती जो असतो ना, त्याला काही की खरं तर मी असं म्हणतो की 3 नंबरला जन्माला घेऊन इफ यू आर नॉट डुईंग समथिंग बिग, तुम्ही तुमचं लाईफ वेस्ट यू आर डुईंग करताय. समथिंग रॉंग. हां, आता जर शरद पवार 12 तारखेचे आहेत, त्यातला 3 हम्म. मधला 12 आणखी स्ट्रॉंग, ओके. म्हणजे सूर्य आणि चंद्रमा. मग बरोबर. 21 नंबर आहे, मग 30 नंबर आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे थ्रेड्स आहेत, परंतु दे आर द बेस्ट मॅनेजमेंट. पण 3 वाला फेल केव्हा होतो, ज्यावेळेस प्रत्येकालाच नॉलेज वाटत नाही बसायचं. समटाईम यू नीड टू स्पेंड फॉर युअर सेल्फ. करेक्ट. मग तो जेव्हा 3 वाला चांगला शिक्षक पण असतो, मग तो त्याचा नॉलेजचा यूज जर पैसा कमवण्यासाठी स्वतःसाठी करत असेल, देन नंबर 3 इज सक्सेसफुल. ओके. अदरवाईज बरेचसे 3 नंबर. आणि माझा एक आणखी, आता माझे कसे आहेत मॅम, सगळ्याच फील्डचे मित्रमैत्रिणी आहेत, तर त्याच्यात 3 नंबर मी एक आपल्या पुण्यातले चांगले स्किन स्पेशालिस्ट आहे, त्यांच्याकडचा डेटा बघितला मी. तर ज्यांची पण डेट ऑफ बर्थ 3, 12, 21, 30 आहे, त्यांना स्किन इश्यूज आहे. ओ, असं का? त्याच्या मागचा लॉजिक एक गुरुचा प्रभाव आहे आणि अच्छा. त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये पण 3 मध्ये 100% स्किन इश्यूज येतो. द रिझन हो. बिंग मे बी फार थॉट प्रोसेस जास्त आहे त्यांची, Overthinking. जगाच्या पुढे जायचं आहे. दॅट कॅन बी अ रिझन ऑफ नंबर 3. पण हे लोक खूप सल्ले देतात सल्ले देणार, आणि मग फुकटचे सल्ले स्वतःला का देणार, नाही लागू होत ते म्हणून सल्ले? फेल्युअर आहेत. हां. जे स्वतःसाठी फॉलो करतात दे आर व्हेरी सगळं. आणि त्यात परत अगेन भाग्यांक जर चुकला, हम्म. म्हणजे 3 मुलांक आहे आणि भाग्यांक 6 आहे, तर मॅरिड लाईफ डिस्टर्ब होत आहे. अच्छा. 3 आणि 8च्या कॉम्बिनेशनमध्ये प्रॉब्लेम. बट 3-1 इज व्हेरी गुड. 3-2 ओके ओके. डबल 3, आता 3चा तुम्ही विषयच काढला. मी काही जसे पर्सनल केसेस घेतलेत की एक एक्स मुलगी आहे, तिची डिवोर्स केव्हा झाली, तर तिचा पर्सनल इयर 3, मुलांक 3, भाग्यांक 3 आणि नाव यस वरून, जो आपण मगाशी बोललो. ओ.
असे एक केस आला तर कोइन्सिडन्स 10-12 आले. तर जनरली मुलींच्या बाबतीत नंबर 3ला जर जन्माला आलं तर ट्राय टू अवॉइड गिव्हिंग द यस अल्फाबेट ॲज अ नेम. अच्छा. असा त्याचा इम्पॅक्ट. कारण न्युमरोलॉजीमध्ये अल्फाबेटची व्हॅल्यू पण 3च आहे यशची. ओके. दॅट ऑल्सो वर्क्स. मग ते आणखी जास्त प्रभाव पडतो. येस. अच्छा, आपण आता हम्म. वळूयात क्रमांक 4 कडे, ज्याची तुम्ही खरं तर या एपिसोडची सुरुवातच करताना आम्हाला हम्म. खूप भीती दाखवली. हम्म. माझा नवरा 4चा आहे, 4 ऑगस्टचा आहे. येस. त्यामुळे 4 आणि 8. 4 आणि 8. ओके बापरे. मॅम. हम्म. इनफॅक्ट तर हा माझ्या अंक नंबर 4. बोला बोला. नाही प्लीज कंटिन्यू. नाही तर संकट, धक्का आणि Yes. अशा अनेक गोष्टी या आकड्याशी जोडले गेले आहेत. तर आपण 4 नंबर बद्दल नक्की. काय काय बोलू शकता? तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात शापित अंक आहे, असं का म्हणतो आपण, आणि या सगळ्या भीतीमागचं सत्य काय आहे? मॅम मला जर 4 नंबरवर बोलायचं असेल तर एक दिवस पण कमी पडेल. मीन्स आय कॅन टॉक 24 hours ऑन नंबर 4. व्हॉट इज सो रॉंग अबाउट इट? नॉट रॉंग. आय मेड देअर लाईफ फ्रॉम डिफिकल्ट टू इझी. मी Okay, केलेलं मग आहे बोलूया change. आपण. हां, मग बोलूया. आता बोलूया. असं आहे. मेन जर आपण बघितलं तर राहूचा अंक काय की ज्याचा जो जन्म आहे किंवा ज्याचं वधच काही की धोक्याने केला गेला, दॅट इज नंबर 4. म्हणजे ते एक Okay. राक्षसाचे 2 धड आणि पायाचा भाग. शंकराकडून म्हणजे ते देवांकडून जेव्हा अमृत हे होत होतं त्यावेळेस ज्याला वेगळं केलं गेलं, धडचा वरचा हिस्सा म्हणजे 4 आणि खालचा म्हणजे केतू नंबर 7. ओके. म्हणून नंबर 4च्या बाबतीत असं होतं की यांच्या आयुष्यात 2 वर्ष नॉर्मल चालतात आणि तिसऱ्या वर्षी परत अधोगतीला जातात. द रिझन बिंग त्यांना सगळ्यात कमी नंबर त्यांचे फेवरेट आहेत, म्हणजे कमी नंबर त्यांचे मित्र आहेत. काय तर म्हणतात त्यांना त्याला? धोका देणारीच लोक जास्त मिळणार आयुष्यात. नंबर 4. दिस इज पॉईंट नंबर 1. कमी लोकांबरोबर आहे. आणि दुसरं असं आहे की तो माणूस आयुष्यात एवढा धोका खाल्लेला असतो, दे आर द बेस्ट गाईड ऑफ द वर्ल्ड. म्हणजे असं करू तुमच्या नका. बस तुमच्या आयुष्यात एक तरी मित्र 4 नंबरचा पाहिजे, म्हणजे तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. आणि 4 एवढे चांगले शॉर्टकट पण कोणीच काढू शकत नाही. अच्छा. कारण त्याने आयुष्यात एवढं सहन केलेलं आहे की हां. त्याला माहिती आहे की हा प्रॉब्लेम मला आला होता, मी कसा फसलो, देन दे बिकम द गाईड. हम्म. आणि 4 नंबर वाईट नसतो. हम्म. देवेंद्र फडणवीस नंबर 4, अजितदादा पवार Oh. नंबर 4, अमित शहा नंबर 4. तर 4 Oh. नंबर खराब नसतो. ओके. डोभालजी नंबर 4 आहेत, परंतु त्याचा प्रॉब्लेम असा आहे लोकांना तो यूज करता येत नाही. 4 कोण आहेत? दे आर द प्रॉब्लेम सॉल्व्हर. 4ने फक्त आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपली जेव्हा चलतीमध्ये बेस्ट हम्म. जेवढं आवडता येईल म्हणजे मॅक्सिमम खेचून घ्यायचं, जे अर्न करता येईल ओके. आणि ते खेचून वाईफकडे देऊन टाकायला पाहिजे. हम्म. म्हणजे नंतर ऐकताय ना? वाईफकडे देऊन टाकायला पाहिजे, हे महत्वाचं वाक्य. कारण त्यांचा जेव्हा कॉन्फिडन्स वाढतो ना, म्हणजे ते अशी लोक आहेत की आता याच्यात गोव्यात कॅसिनोमध्ये गेलेत हम्म. आणि जिंकले ते 1 लाख, असं वाटतं ते 1 तासात, हम्म. आणि तो कॉन्फिडन्स खिशातले परत 50,000 टाकून आणणार आहे. माती. तर वेन दे अर्न त्यांनी बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे. दॅट इज 4. हम्म. आणि मॅम 4 वाल्यांचा एकदा तरी म्हणजे ॲक्सिडेंट होतो, ओके. ऑपरेशनचे केसेस आहेत, आणि 4ला जर लाईफ पार्टनर योग्य नाही मिळाला देन हां. अगेन पर्सनल लाईफ ऑल्सो नॉट गुड. Messed up. असं आहे. मग त्यांचं जर का भाग्यांक चांगला असेल, म्हणजे 1 असेल समजा, जसं देवेंद्र फडणवीस 4 and 1 कॉम्बिनेशन आहे, हम्म. 4 and 5 बहुतेक अमित शहाजींचा कॉम्बिनेशन आहे, अच्छा. तर त्याच्यात ते चांगलं करतात. आणि सेम वे दादांचा 4 आणि 8 होता, अजितदादांचा, हो. तर ॲक्सिडेंटल डेथ झाला. हो. तर 4 वाले वाईट नसतात, पण त्यांना व्हॉट नॉट टू डू हे कळालं ना. 4 एवढे जबरदस्त. म्हणजे माझा एक मित्र आहे मॅम की बिटकॉईनमध्ये आम्ही 60,000 रुपये रेट असताना पैसे टाकलेत. 1 कोटीपर्यंत बिटकॉईन आता गेलेला आहे. हो. दॅट प्लॅनिंग वॉज नंबर 4. असं आहे. हो. तर दे डिसाईड ते काही करू शकतात, पण प्रॉब्लेम असा आहे त्यांना त्यांच्या पार्टनरचा रोल त्यांचं फार कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट. बरोबर व्हायला कॉम्बिनेशन आणि त्यांची वाईफ म्हणजे हजबंड असेल तर दॅट इज सपोर्टिंग दॅट विल वर्क. पाहिजे. आणि 4 आता तुमच्या घरीच नंबर असल्यामुळे आणि हा ते तर आहेच. हां. आणि त्याच्या बरोबरीने ज्यांच्या भाग्यांकात 4 जास्त वेळा येतं, त्यांना पण त्रास आहे मॅम. आता आहेच आहे. म्हणजे 4 हम्म. ही बर्थ डेट, हां 8 ही मंथ, हां. आणि 1988 19 So परत परत 8 नंबर 8 पण जास्त दोनदा झालं. आहे. तर हम्म. हां, तर अशा वेळेला अशा लोकांच्या घरात नेहमी वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असते का, असं एक मॅम एक साधारण मी आहे ना 4 भ्रम आहे. नंबरवाले जेवढे क्लायंट्स आहेत, मी त्यांचा ॲक्सिडेंट प्रिडिक्ट करतो आणि सर्जरी प्रिडिक्ट करतो, अँड दॅट कम आउट ऑफ देअर डेट ऑफ बर्थ. म्हणजे कोणत्याही व्यक्तीची जर का डेट ऑफ बर्थ 4 आहे, 4, 13, 22 आणि 31, आणि हम्म. त्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये जर 9 नंबर 3दा येत असेल, 2दा येत असेल, किंवा हम्म. 8 नंबर 2-3दा येत असेल, हम्म. तर त्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल फटका एखादा मोठा बसणारच ओके. किंवा एखादा मेजर सर्जरी होते. ओके. मग अशा केसमध्ये काही की यांचे फर्स्ट ऑफ ऑल यू शूड सर्च कॉम्पिटंट पार्टनर, चांगला शोधा,
आणि दुसरं काही की मी यांना बऱ्याच वेळेस सांगतो, एकच उपाय मॅम जो मी मागच्या स्वतः 17-18 वर्षापासून करतोय 4 नंबरसाठी. हं. म्हणजे त्यांना जगात काहीही करायची गरज नाही. फक्त काही की कालभैरव अष्टकम आहे. अच्छा. तो जर का ते रोज रात्री 8 नंतर ऐकत पण असतील, तर आयुष्यात कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तो निघतो. असे माझ्याकडे 11,000 लोकांचं आयुष्य मी बदललंय. दॅट कॅन बी पॉसिबल. म्हणजे नंबर 4ला आलं, हं. पण घाबरायचं नाहीये. हं. यू कॅन चेंज आणि नेम नंबर अगेन इम्पॉर्टंट ओके. असं आहे. पण तुम्ही म्हणालात त्यांनी चांगलं कॉम्बिनेशनचं पार्टनर शोधावं. तर हं. काय कॉम्बिनेशन त्यांच्याबरोबर वर्क होतं? 4ला Favorable 1 numbers. सगळ्यात चांगलं चालतं. अच्छा. 4ला सगळ्यात 7 दी बेस्ट. नंबर 7 इज द बेस्ट वन. अच्छा. कारण राहू म्हणजे धडचा वरचा भाग आणि हो. खाला तो कंप्लीट करतो 4ला. करेक्ट. करेक्ट. आणि 4ला एक मदत करतो फार जास्त. म्हणून 4ला 1 पाहिजे. म्हणजे आम्ही असं म्हणतो 4 म्हणजे गुंड. मग गुंडला कोण पाहिजे? राजा पाहिजे, सत्ता पाहिजे. मग 4ला 5 पण चालतो. थोडाफार 6 चालेल. पण तो 4 आणि 9चा कॉम्बिनेशन आला Oh God! तर मी हेल्थ ह्यालाच इश्यूज घाबरत होते. त्याला हेल्थ इश्यूज येतात Oh मॅम. God, यू शुड okay. बी केअरफुल अबाउट द ओके. हेल्थ. कोणी त्यांनी की मी? त्यांनी 4 नंबर त्यांनी 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 परंतु मॅम त्यात आता अगेन अर्धवट ज्ञान आपले हां, तेच. दर्शक आता पण इथे झालं म्हणजे घाबरलो आणि आता संपलं नाही, आयुष्य असं बिलकुल नाहीये. नाही, त्याच्याकडे बिलकुल उपाय नाही. आहे नाही, आपल्याकडे. उपाय पण आहे आणि तुमचा भाग्यांक महत्वाचा आहे मॅम. ओके, ओके. कारण वयाच्या 33 वर्षानंतर भाग्यांक काम करतो. म्हणजे इफ यू क्रॉस Right. 33 एज तर Right. त्याचे इम्पॅक्ट 20% येतात डायरेक्टली. अच्छा. तर ते पण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. असं मी आहे. याच्यानंतर एक पर्सनल सेशन करणार आहे. डोंट वरी. पण आता Yes. आपण पुढे जाऊया Yes. कारण पुढची पण जी अंकाची लोकं आहेत त्यांनाही बरेच प्रश्न पडले असतील. आपण अंक क्रमांक 5 वरती जाऊयात म्हणजे बुधचा अंक. स्थिरता आणि बॅलन्स या अंकाला आपण म्हणतो. तरीही नंबर 5 चे लोक हे स्वभावाने चंचल असतात का? जर स्थिर असं हा अंक असेल तर? आणि ते एका जागी किंवा एका निर्णयावरती टिकून राहू शकत नाहीत का? येस मॅम, आय एम द बेस्ट एक्झाम्पल. मी नंबर 5 आहे. मी एवढे जवळजवळ 10-12 बिझनेस केले. त्यातल्या माझ्या पण 4 बिझनेसमध्ये मोठे लॉसेस झाले. अच्छा. कारण 5 नंबरवाल्याला काय असतं, एवढी घाई असते प्रत्येक काम करायची. बिकॉज ऑफ दॅट त्यांचे डिसिजन चुकतात. तर ओके. 5ला एखादा बिझनेस वाईज डिसिजन चुकतात त्यांचे. नाव अँड देन अपॉर्च्युनिटी येतात आयुष्यात. म्हणजे त्यांना कमीच होत नाही. मी आता इथं बसलं असेल तरी फोनवर 3-4 इन्व्हेस्टमेंट प्रपोजल तयार राहतील. अपॉर्च्युनिटी विल कम. हं. पण त्यांनी घाई नाही करायला पाहिजे म्हणून चुकतात. आणि 5ला बॅलन्सिंग नंबर का सांगतात? हं. मॅम मी आज आता तुमच्यासमोर बसलोय. सकाळपासून 16 कन्सल्टन्सी झालेल्या आहेत. बापरे! 16 पैकी 13 जणांच्या डेट ऑफ बर्थमध्ये नंबर 5 नाही. म्हणजे हो. जगातले जेवढी लोकं स्ट्रगल करतात, त्यांच्या आयुष्यात 5 नंबर नसतो. हो. आणि 5 नंबरला बॅलन्स का म्हणतात, की नंबर एकूण 9 आहेत. करेक्ट. 9 मध्ये त्याच्याबरोबर 1 ते मध्ये 4 इकडे गेलेत, 6 ते 9 करेक्ट, इकडे. तर करेक्ट. मध्यभागाचा नंबर 5 याला ब्रह्मस्थानचा नंबर म्हणतात. बरोबर, आणि वास्तूमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व ब्रह्मस्थानला दिलेलं आहे. बरोबर. आणि तो नंबर जेव्हा मिसिंग असतो माणसाच्या आयुष्यात, त्याच्या अपॉर्च्युनिटी थांबतात. हो. आणि 5 वाल्या व्यक्तींनी 5ला जन्मला म्हणून सगळेच 5 वाले पण चांगले नाही आहेत. बिलकुल. 5, 14, 23 वगैरे. पण तो 5चे लक एवढे का चालतात? कारण 5चा कोणी शत्रूच नाही. म्हणजे जसं अच्छा. आपण म्हणतो 4ला 9 नाही चालत वगैरे. तर हं. 5ला लिमिटेड शत्रू आहेत. कारण तो बोलबच्चन आहे. आणि हं. ज्याला डिप्लोमॅटिक बोलता येतं, त्याचे हं. कोणीच शत्रू नसतात. कलियुगमध्ये हं. ते गरजेचं आहे. तर हं. नंबर 5 एवढा सक्सेसफुल. परंतु 5ला आम्ही ॲट द सम टाईम आपण नपुंसक नंबर पण म्हणतो. कारण अच्छा. देर आर सर्टेन नंबर जे फेमिनाईन आहेत, स्त्रीच्या ओके. एनर्जीचे आहेत. ओके. देर आर सर्टेन नंबर ते पुरुषाचे नंबरचे आहेत. मी ओके. म्हणून बऱ्याच वेळेस सांगतो, की तुमच्या आयुष्यात जर अपॉर्च्युनिटीज येत नसतील, तर हं. बुधवारी तुम्हाला किन्नर दिसला तर त्याला पैसे द्या. किन्नर डिनोट्स विथ नंबर 5. ओह! म्हणून ते जेव्हा तुमच्यासाठी चांगलं बोलतात, तर ओके. दॅट गिव्ज यू मनी. आणि ते ओके. पण बुधवारी. तर ओके. असा कनेक्शन नंबर 5चा आहे. परंतु 5 वाल्या व्यक्तीने जिभेने पैसे कमवायचे. म्हणजे मी पहिले हं. प्रोफेसर होतो आणि आता हं. न्यूमरॉलॉजिस्ट किंवा दोन्ही चालू आहेत. हं. तर त्यांनी त्यांची वाणी जर खराब केली 5 वाच्यता. वाल्यांनी, हं. त्यांना वाक्सिद्धी प्राप्त होते लगेच. पण हं. त्यांनी आपली वाणी जर चुकीच्या ठिकाणी वापरली, तर त्यांची एवढी दुर्गती कोणाचीच होऊ शकत ओह! नाही. दॅट इज अच्छा. नंबर 5. बरं. पण मग तुम्ही जे मगाशी म्हणालात, की बिझनेसमध्ये जर 5 नसेल तर हं. मग ते जोडून खरोखरच त्याचा पूर्णपणे परिणाम चांगला आपल्याला येस दिसू मॅम. शकतो? मॅक्सिमम नेम न्युमरॉलॉजीमध्ये लोकांची नावं 5 वर आणली जातात. कारण 5 मिसिंग असतो आणि 5 कोणालाच हार्मफुल नाही आहे. ओके. आणि दुसरा एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे, की ज्यांच्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटी स्टक झालेली आहे, हं. नंबर 5 मुळे ती ओपन होते. ओके. व्हॉट अबाउट नंबर 6? नंबर 6 म्हणजे शुक्र. म्हणजे लक्झरी, पैसा, आकर्षण या सगळ्या गोष्टी. पण बऱ्याचदा असं दिसतं, की नंबर 6च्या लोकांकडे पैसा असूनही त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात सुख, शांतता नसते, कमी हं. असते. येस. असं का होतं? फारच इंटरेस्टिंग. शुक्राचा नंबर आहे 6, 15, 24. त्यातल्या त्यात 15 वाला एकदम भारी.
अच्छा. त्याला कारण तो 1 आणि 5 दोन चांगल्या नंबरने बनलेला नंबर 6 म्हणजे 15. आणि 24 मध्ये मॅरिड लाईफ डिस्टर्ब होते कारण त्याच्यात चंद्रमा आणि राहूचा कॉम्बिनेशन आहे. अच्छा. 2 अँड 4 आणि सिंगल 6 इज ओके. ठीक ओके. आहे. सगळ्यात पहिले काय होतं मॅम, 6 वाला आपल्या वयापेक्षा कमी दिसतो. म्हणजे दे ऑल्वेज लुक यंग, चार्मिंग. तुमचे कोणी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पण हां, 6 मी विचारते नंबरवाले ते फार कोण? आहेत. हां, 6 हां. नंबर. अच्छा. दुसरं असं आहे की मॅम त्यांचा ऑरा अट्रॅक्टिव्ह असतो. ओके. अपोजिट सेक्स अट्रॅक्ट होतात. तर हां. त्यामुळे भानगड काय होणार, सांसारिक लक्ष कमी, भौतिक हां. सुखांकडे लक्ष जास्त, तर फॅमिली लाईफ ओह! डिस्टर्ब होते नंबर 6ची. ओके. बट ॲट द सेम टाईम समाजात वावरताना 6 वाला दाखवतो दे आर द फॅमिली मॅन. माझ्याकडे तर असे मी एक रिसर्च केला आहे की तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये एकदा 6 असेल तर मुलांना सकाळी तो शाळेत जाताना उठवेल, दोनदा 6 असेल तर बसपर्यंत सोडायला जाईल, तीनदा 6 असेल तर शाळेपर्यंत जाईल, चारदा 6 असेल तर शाळा होईपर्यंत तिथं थांबेल. बापरे! लाईक दॅट दे शो द फॅमिली. म्हणजे ते असतात, फॅमिली इज द फर्स्ट प्रायोरिटी, पण बाकी प्रलोभन पण फार जास्त असतात. ओह! म्हणजे भौतिक सुख म्हटलं तर ऑल टाईप ऑफ लक्झरी, सेक्स, सगळ्या गोष्टीत त्यांचं अट्रॅक्शन असतं नंबर 6चा. अच्छा. असं आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आम्ही बऱ्याचशा म्हणजे माझे आता मित्र पण असतात, तर त्याची चूक नसताना पण त्यांच्या मागे लोकं पडतात. तर म्हणजे जनरली मेल असेल तर तो काय करणार? हां. लाईक दॅट ऑल्सो हॅपन विथ नंबर 6. हो. म्हणजे दिसायला सुंदर बोलत नाही, त्यांचा ऑरा अट्रॅक्टिव्ह असतो नंबर हां. 6 आणि त्यातल्या हां. त्यात दिसायला सुंदर असेल तर आणखी चांगलं. पण मग अशा लोकांना नावामध्ये काही स्पेलिंग बदल करून घेतलं तर येस. लगेच ऊर्जा मिळवता येते का? उलट 6ला जन्माला आले, यू बॉर्न विथ व्हेरी तुम्हाला गुड काही नंबर. वेगळं नकोय? नको आहे. आणि तरी मी 6 वाल्यांना एक सांगतो, तुमचे जर पार्टनर 6चे असतील हां. तर त्यांची फक्त स्तुती करा. दे विल डू एनिथिंग फॉर यू. म्हणजे 1 नंबरला इगो पॅम्पर करा आणि हां. 6 नंबरला स्तुती स्तुती के करा. बेस्ट. आणि लेझी असतात हे. अच्छा. फार काहीच लेझी, करायचं कारण नसतं. त्यांना बऱ्याचशा गोष्टी नशिबाने मिळतात. मिळालेलेच तर असतात. त्यांना पुश करावं लागतं. जर तुमची मुलं 6 नंबरची असतील तर त्यांना पुश करा. अदरवाईज ते ओके. म्हणतात मी तर नशीबच घेऊन आलोय. मी लाईक कशाला दॅट. करू? मी कशाला करू? दिस इज हम्म. नंबर 6. पण असं आहे. नशीब आणि हार्डवर्कचं कॉम्बिनेशन असेल तरच तुम्ही मी आयुष्यात बरेचसे मॅम न्यूमरोलॉजीचे 2 असे पॉवरफुल नंबर आहेत. त्या तारखेला जन्मलेल्या 1000 लोकांपैकी ऑन एंड ॲव्हरेज 700 लोकं डुईंग व्हेरी वेल. एक आहे अच्छा. 15 तारीख, एक आहे 19 तारीख. बरं. या 2 तारखेला त्यांना फार काही करायची गरज नाही. नाही. असं आहे. म्हणजे आम्ही बाळ जन्माला घालत असताना तो हे विचार करू शकतो की मॅम आता 15ला तेच चालू आहे. आणि सी 19ला सेक्शन. करूया. सी सेक्शन जेव्हा होतात लोकं ना, प्लॅनिंग आम्ही करतात. प्लॅनिंग करतात आणि आम्ही तर मुहूर्त, वार सगळं, कारण ते आता आपल्या हातात आहे. ॲब्सोल्युटली. पण आपल्या वेळेस तर ते नव्हतं. आपण घडवून आणलेलं असेल तरीही ह्या सगळ्या बहुतेक ते पण गोष्टींचा नशिबातच असेल. हो, Who knows? असं बघायचं त्याच्याकडे. असं बघायचं. म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या वेळेस नव्हतं, आता आहे. तर मग फायदा घेतात. पण मग म्हणजे मी तसं असेल तर ऑन आपण एन ॲव्हरेज 5-6 मुलांना तरी मी डेट ऑफ बर्थ काढून देतो. ओके. मागच्या 10-12 वर्षातले रिसर्च आहेत, ती मुलं चांगली पण करतायत ज्यांना ओके. डेट ऑफ बर्थ काढून दिलेली आहे. नावाचा पहिला अक्षर फार महत्त्वाचा असतो ओके. मॅम. फक्त म्हणजे जन्मलेली तारीख नाही. नाही. नावाचा बरेचसे लोकं फार आता आपले जे दर्शक असतील 15-19 कमेंटमध्ये लिहितील माझी तारीख आहे, पण काहीच होत नाही. हम्म. त्यांचा नावाचा अक्षर फार महत्त्वाचा असतो. ओके. तो असं असून. ओके. नंबर 7. येस. नंबर 7 बद्दलही आपण थोडक्यात बोललोच होतो. तर केतूचा अंक आहे हा रिसर्च आणि अध्यात्माचा आहे. पण व्यवहारी जगात या लोकांना नेहमी चीट केलं जातं. येस. फसवणुकीचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे. तर या लोकांनी मग विश्वास तरी कसा ठेवावा लोकांवर? त्यांचा एकच विश्वास आहे अध्यात्मावर. म्हणजे जगातले जेवढे मोठमोठे धर्मगुरू झालेत सगळ्यांची डेट ऑफ बर्थ 7 होती. 16-25 साधू वासवानी 25 तारखेला होते. आणि यांचा संसारातून रस लवकर निघून जातो. ओ. नंबर 7. आणि एक तर माझा असा रिसर्च आहे मॅम, ज्यांच्या पण ग्रीडमध्ये, कारण माझ्याकडे मॅक्सिमम क्लायंट फॉरेनमधून पण येतात, ज्यांच्या पण डेट ऑफ बर्थमध्ये कुठं ना कुठं 7 नंबर आला, डायरेक्टली, इनडायरेक्टली, टोटल किंवा 1977ला जन्माला आला, इवन डेट ऑफ बर्थ 17 असेल, अच्छा. त्यांचं फॉरेन ट्रॅव्हल, फॉरेन सेटलमेंट होतं. ओ. म्हणजे ज्यांची तारीख 7 असते त्यांचं. बरं. आणि म्हणजे दे कॅन ट्राय फॉर फॉरेन कंट्री. आणि दुसरं एक असं आहे की म्हणजे आता हा पब्लिक फोरम आहे तरी मला बोलायला आवडेल, मॅक्सिमम एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मी नंबर 7मध्ये बघितलेले आहेत. दॅट ऑल्सो हॅपन इन नंबर 7. रिझन काय? काय? तर त्यांना एकच गोष्ट कंटिन्युअस नको आहे. मोनोटनीचा कंटाळा येतो. मोनोटोनी दे डोंट वॉन्ट. म्हणून सॉफ्टवेअर फील्डमध्ये मॅक्सिमम लोक 7 नंबरवाले असतात, म्हणून त्यांचे जॉब 2 वर्ष 2.5 वर्ष टिकतात, मग Switch जातात, करत स्विच राहतात. करतात. म्हणजे माझा तर असा रिसर्च आहे, ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 7 असेल त्यांना कोणती गोष्ट 2.5 दिवस, 2.5 वर्ष, 2.5 महिनेच आवडते, त्यानंतर ते सोडतात. दिस इज नंबर 7.
असं आहे. हो. पण या तरीही अंकाला आपण असं लकी मानतो. लकी का म्हणतात मॅम, एकतर फॉरेन करन्सी किंवा फॉरेन एक सेटलमेंटचा अंक आहे. हां. आणि याला एक ट्रायगोनम न्युमरोलॉजीमध्ये लकी म्हणजे 7 वाला ज्यांच्यासोबत जातो त्याचे लक बदलतात. दॅट इज नंबर अच्छा, 7. सो 7 इज लकी फॉर अदर पीपल. अदर पीपल असं अच्छा, आहे. धोनीचाही नंबर 7 आहे. दोन्हीचा 7 आहे तरी चालेल, किंवा धोनीचा 16 वरून 7 झालं. मॅडम आणखी एक फार इंटरेस्टिंग, तुम्ही तो बोलला धोनीचा एक्झाम्पल. एक रिसर्च असा आहे की ज्यांची पण डेट ऑफ बर्थ 16 आहे, हां. त्यांनी मागच्या जन्मात, म्हणजे हे अगेन मी अनुभवावरून सांगतोय, की त्यांनी कोणाला तरी इन द रिलेशनशिप फेक प्रॉमिसेस केलेले असतात ओ. आणि परत या जन्मात त्यांचा परत अफेअर होऊन तुटतो, डीप लव, ओके. अँड अगेन दे आर चिटिंग द पार्टनर, तर त्यांची मॅरिड लाईफ डिस्टर्ब असते. 16 तारखेला जन्मलेले मॅक्सिमम लोक. हो. म्हणजे आता लगेच जे दर्शक बघतायत तुमच्या नवऱ्यावर किंवा बायकोवर डाऊट घेऊ नका. हां. इट इज जस्ट अ रिसर्च तेच पार्ट. म्हणजे ही शक्यता आहे, कारण शक्यता जास्तीत आहे. जास्त असे आढळलेले केसेस असं आहेत आहे. म्हणून. आणि ते 16 तारखेच्या बाबतीत मी म्हणून 16ला जर मुलगा किंवा मुलगी जन्माला आली तर त्यांना बोलतो की बाबा तुम्ही ॲटलिस्ट प्रयत्न करा की ज्याच्याशी प्रेम केलं त्याच्याशीच लग्न करा. तुम्ही तिथं घोटाळा केला की पुढे तुम्हाला भोगायचं आहे समोर. तुमच्या तो बाबतीत कर्म येणारच कंप्लीट आहे. होईल. असं आहे. पण तरीही याच अंकाच्या लोकांना पूर्णपणे वैराग्याकडे किंवा एकटेपणाकडे पण येस ढकलला जातो, हा अंक ढकलतो. त्याचं काय कारण आहे? मॅम 7 नंबर अध्यात्माचा आहे. सगळ्यात पहिले त्याचा संसारिक रस लिमिटेड तुम्ही टाईमसाठी सुरुवातीला असतो. म्हणालाच ते. आणि दुसरं एक असं असतं की 7 म्हणजे फक्त मी. 7 तुम्ही जर इंग्लिश आकडा बघितला ना मॅम, तर तो असा 2 त्याच्यात क्रॉस बार आहेत. म्हणजे त्याचं आतलं जग वेगळं आहे आणि जगात दाखवण्यासाठी तो वेगळा आहे. अच्छा. आणि त्याची इनर पीस त्याला महत्त्वाची आहे. म्हणून ती लोक वैराग्यामध्ये जाणं, सांसारिक सुख किंवा कमी मिळणं, आयसोलेशनमध्ये राहतात. आयसोलेशनमध्ये जाणं, किंवा मोठमोठे जेवढे धर्मगुरू आहेत दे ऑल्सो बिलॉंग टू नंबर 7. ओके. असं आहे. आता वळूया शनीच्या अंकाकडे, म्हणजे नंबर 8. हम्म. तर 8 हा अंक हा स्ट्रगलरचा अंक आहे असं पण म्हणतो आपण. 4 नंतर 8 वरती बोललोच होतो थोडंफार. पण तरीही आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही उशिरा मिळते असं म्हटलं जातं. कष्ट करूनही यश मिळत नाही, आणि हे सगळं शनीच्या खेळामुळे होतं का? येस मॅम, ॲक्च्युअलमध्ये तर 4 आणि 8 बद्दल बरेचसे लोक भीती घालतात. पॉडकास्ट किंवा रील्समध्ये आपण निगेटिव्ह बोललं तर रील हिट जाते, पण तो आपण खरा नॉलेज द्यायला पाहिजे लोकांना. प्लीज, आणि लोकांची भीती थोडीशी दूर Yes. करूयात. खरं तर 8 एवढा परफेक्ट नंबर, मोदीजी 17 तारखेचे आहेत, राईट, दॅट इज 8. तर 8मध्ये ॲक्च्युअलमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रगल 26ला येतो. दॅट इज बरं. अगेन एंटी कॉम्बिनेशन, चंद्र आणि शुक्राचा तो कॉम्बिनेशन आहे म्हणून. आणि प्युअर 8वाल्याला वयाच्या 33 पर्यंत आयुष्यात फार हार्डवर्क करावे लागतात. म्हणजे दे आर, आम्ही म्हणतो स्लेव वर्कर्स. आपण नॉर्मल 8 तास काम करतो, तो 12 तास, 14 तास, 16 तास काम करत असतो, तरी त्याला तो थकत नाही. दॅट इज वन थिंग इन नंबर 8. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, ही लोक फार प्रामाणिक असतात. अच्छा. नंबर 8वाले म्हणजे त्या 8वाला व्यक्ती जर अप्रामाणिक झाला किंवा 8वाल्याने गद्दारी सुरुवात केली तर त्याला आणखी 10 पट भोगावं लागेल. हो. आणि जेवढी पण 8वाली लोक मी बघितली आयुष्यात सक्सेस पोस्ट 40 झालेत जास्त, हो. 40 वयानंतर. मोदीजी पहिल्यांदा बीजेपीमध्ये एका पोस्टमध्ये ॲट द एज ऑफ 41 आलेत. तोपर्यंत स्ट्रगलिंग होता. तर जेवढे, आणि भारतातले मोठमोठे IPS IAS ऑफिसर, चांगले जजेस सगळे 8 तारखेला जन्माला आले. हो. तर 8 नंबर का सक्सेस देतो? बिकॉज दे फॉलो द हार्ड वर्क ॲट द अच्छा. बिगिनिंग स्टेज. दिस इज वन थिंग. आणि 8 नंबर इन्फिनिटीचा आहे. इन्फिनिटीचा नंबर So आहे, sky तेच is the म्हणाले. limit. पण माझं एक याच्यात ऑब्झर्वेशन आहे की तुमचा जर भाग्यांक 1 असेल किंवा तुमचा पार्टनर 1 असेल, 8 आणि 1, तर त्यांचं कमी जमतं. अगेन अच्छा. 8च्या लाईफमध्ये स्ट्रगल येण्याचं कारण त्याचे मित्र लिमिटेड आहेत. का ओके. लिमिटेड आहेत? त्याला डिप्लोमॅटिक राहताच येत नाही. तो तोंडावर खरं बोलतो. हो. आणि जी लोक तोंडावर खरं बोलतात त्याचे मित्र त्यांच्याशी फार कमी होतील. लोकांचं जमत नाही. म्हणून 8वाल्यांचे मित्रच नसतात. अच्छा. व्हेरी लिमिटेड फ्रेंड. म्हणजे कारण ज्याला सत्य ऐकायचं तो 8ला मित्र बनवेल. ओके. लाईक दॅट. म्हणून 8वाला आयसोलेशन. म्हणजे इवन एक आम्ही जेव्हा पण व्हिडिओज आपण हे टाकतो ना, सगळ्यात कमी व्ह्यूज 8ला येतात. हो. रिझन बिंग, त्यानंतर मला काम करायचं आहे, फालतू गोष्टीत काहीच हे नाही, मी 2 तास आणखी काम केलं तर थोडा पगार जास्त मिळेल. दॅट इज नंबर 8. असा 8 क्रमांकाची लोक आयदर खूप श्रीमंत असतात किंवा एकदमच गरीब. एकदम आहे. मग दॅट इज असं. कनेक्टेड विथ देअर भाग्यांक. म्हणजे अच्छा. 8 मधला जर 5 भाग्यांक असेल किंवा त्यांचं नाव 5 वर आला, जोडीदार 5चा मिळाला, तर हां. 8वाला म्हणतो की माझं आयुष्य नशिबानंतर म्हणजे लग्नानंतर बदललं. दॅट इज द लॉजिक. पण हे खरं आहे का? म्हणजे खरं ते आहे. मिडल क्लास नसतात, ते एकदम आयदर श्रीमंत टॉप असतील किंवा आयदर हे extreme ends. एक्स्ट्रीमेंट. परंतु एक मी बघितलं की 8वाला जर बैमान झाला हां. तर देन लाईफ इज व्हेरी वर्स्ट इन टर्म्स ऑफ हेल्थ आणि ॲज वेल ॲज म्हणजे कोर्ट केसेस, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या चालतात.
नंबर 8 मध्ये असं. ओके. आता वळूयात माझ्या 9 नंबरकडे, म्हणजेच मंगळ. येस. तर मंगळाचा म्हणजेच ऊर्जेचा काहीसा रागीट असा हा अंक आहे. एकदम व्यवस्थित माझ्या सगळ्या बिहेवियरल पॅटर्न्स सांगणारा आहे. खूप राग येतो आणि राग कधी-कधी यशाच्या आडही येतो. यांनी ऊर्जा जी आहे ती कशी वापरावी आणि काय 9 नंबरबद्दल काय सांगा? आता मी समोर बसली आहे, तर आय एम शुअर तुम्हाला खूप नाही, मला गोष्टी कदाचित प्रेशर आहे. सांगाव्याशा हां. वाटत असतील आणि काही नसतीलही सांगाव्याशा. पण एकदम दिलखुलास पद्धतीने सांगा 9 नंबरबद्दल. सगळ्यात बेस्ट मॅम. सगळ्यात 9, 18 आणि 27 3 वेगवेगळे नंबर आहेत. हो. 18 नंबरवर माझा रिसर्च आहे की 18 कसा बनतो मॅम? सूर्य आणि शनी दोघे हो. शत्रू आहेत. तर जेव्हा पण 18 नंबरचा व्यक्ती असतो त्याचे नेहमी 2 मनस्थिती असतात. हो. कन्फ्यूज स्टेट, हे करू का हे नाही. म्हणजे आता इथपर्यंत रिसर्च आहे की 18 नंबरचा जर मुलगा तुमच्या इथं जन्माला आला तर त्याला वडिलांनी दूर ठेवायला पाहिजे स्वतःशी. हॉस्टेलमध्ये वगैरे ठेवा. वडिलांचं आणि त्याचं बिलकुल जमत नाही. अच्छा. दिस इज 18. बरं. आणि मुलगी जर 18 नंबरची असेल हां. तर ती वडिलांना फार खर्च करायला लावते. लॅटर ऑन शी रिकवर, बट अच्छा. वडील तिचे लाड पुरवतात. म्हणजे माझी मुलगी पण 18ची आहे, तर अच्छा. आय नो दॅट. 18 डेट. बरं. तुम्ही करू घातलंय का नाही दॅट आय डोंट नो. नाही, नाही. मी अरे, तशी त्या अच्छा. बाबतीत नाही केलंय. Great. पण रागाचं काहीच नाही होऊ रागावर शकत. मी त्याचं काय करायचं? हां मॅम. ते 18चं असं कशामुळे आहे. राग का येतो असं पटकन येस सतत? येस मॅम. 18 तारीख जी आहे म्हणजे नॉट 18, 9 9 नंबर. नंबर. 9 नंबर मंगळाचा आहे. मंगळ म्हणजे सगळ्यात तापलेला ग्रह. हो. बरोबर आहे. आणि मंगळाची एनर्जी फार जास्त असल्यामुळे यांच्या डोक्यात लोक घुसतात. म्हणजे ते शांत असतात जोपर्यंत, म्हणजे पॉईंट 1 पॉईंट 2 मग झालं की विस्फोट आहे आणि मग कोणालाच सोडणार नाही. म्हणून मॅक्सिमम मिलिटरीमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये 9 नंबर शुअर. म्हणजे आम्ही याला, परंतु याची दुसरी बाजू जगाला माहीत नाही आहे 9 नंबरची. त्यांना आम्ही दानवीर कर्ण म्हणतो. म्हणजे जरी तो दाखवताना सक्त दाखवतो, द्यायची वेळ येते तर देवाने जर हात दिला 2 तर ते पण अति, काढून जरा देते. अतिच दानशूर अतिच असतात. दानशूर हो. असतात. म्हणजे फॅमिली लाईफमध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे मोठा भाऊ जर 9 नंबरचा आहे तर त्याच्या हक्काचा असेल तरी भावांसाठी हो, हो. सोडून टाकतो तो. बिलकुल. दॅट इज नंबर 9. हं. परंतु याच्याशी कनेक्टेड एक फार चांगला हे सांगतो. जसं माझ्याकडे आत्ता मॅक्सिमम केसेस लग्नाचे येतात. हं. ज्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये 9 नंबर फार वेळेस येतो. समजा कोणी 1999मध्ये जन्माला आला, हां. सप्टेंबरमध्ये जन्माला आला, हो. 9 सप्टेंबर, तर यांनी लग्न उशिरा करावं. ओके. म्हणजे यांचे मी 1 डिवोर्स ऑन अँड ॲव्हरेज बघितलेले आहेत. हो. म्हणजे आणि हेल्थ इश्यूज फार येतात नंबर 9 असे. अच्छा. पण तो 9 वाली लोक 9 आणि 4चा जर कॉम्बिनेशन असेल तर बेस्ट इंजिनियर्स बनतात. इफ दे थिंक टेक्नॉलॉजीमध्ये, ऑटोमेशनमध्ये पुढे जातात. आणि भारतातले जे टॉप 100 जे अरबपती लोकांची लिस्ट निघाली होती त्यामध्ये सगळ्यात जास्त नंबर निघाला 1, 5 आणि 9. 9 नंबरची लोकं खूप आमच्या क्षेत्रात पण येस. असे Yes. यश त्यांना मिळतं. मिळतं. आणि त्यांना काय होतं, दे आर, म्हणजे त्यांच्या सोबत राहणाऱ्यांना पण एनर्जी मिळते. म्हणजे तुम्ही हम्म. समोर आहात म्हणून मी बोलत नाही. हं. ओव्हरऑल 9ची एनर्जी आहे, दे आर वर्कोलिक. हं. आणि त्यांना त्यांच्यानुसार जर काम होत नसेल हं. तर ते व्हायलेंट होतात. मग ते नऊने कसं जर violent होऊ नये यासाठी काय रागाचा करावं? एकदम सिम्पल उपाय मॅम, आणि तो मी बऱ्याचशा जणांवर यूज केलेला आहे अँड इट वर्क. सगळ्यात पहिले 9चा लकी कलर लाल असेल तरी त्यांनी लाल घालू नये. लाल गाडी, लाल कलरचे कपडे अवॉइड करा. बर पहिली गोष्ट. बर दुसरं असं आहे की त्यांचा वॉटर इनटेक वाढवावा 9ने. ओके. आणि एक आपल्या ना एक वैदिक स्विचवर्ड असतात मॅम. हां. स्विचवर्ड म्हणजे जसं आपण देवाचं नाव घेतो तसे काही शब्द बनलेले आहेत. हो. जेव्हा पण 9 वाल्याला सिच्युएशन अनइझी वाटते, हं. त्यांनी जस्ट एक पाण्याचा ग्लास घ्यायचा. म्हणजे मी तुम्हाला आत्ता पण तुम्ही रागात आला तरी शांत करून दाखवू शकतो. ओके. सो जस्ट आपला राईट हँड ठेवून मनातल्या मनात दुरंत देव हे जप करायचं. एनी सिच्युएशन, म्हणजे तुमच्या मनात आलं असेल एखाद्याचं मर्डर करू, ती पण म्हणजे ती पण ती निघून पण जाईल. इच्छा दूर जाईल. दूर छान. तेवढं. आणि यांनी दुरंत देव. दुरंत देव. आणि यांनी आहे ना ड्रायव्हिंग करताना केअरफुल राहावं 9 नंबरने. कारण डोकं जर ठिकाणावर नसेल हं. दे कॅन, म्हणजे एखादा संतोष माने जन्माला येऊ शकतो. 9 नंबर असा पण ओके. आहे. ओके. येस. 9 क्रमांक हा शेवटचा क्रमांक आहे. त्यामुळे हा जो चक्र आहे तो पूर्ण करण्याचा, कम्प्लिशनचा अंक आहे. ज्यांचा हा अंक असतो त्यांच्या आयुष्यात वारंवार जुन्या गोष्टींचा किंवा नात्यांचा शेवट का होतो? त्यामागचं कारण असं आहे की 9ला न्यूमरॉलॉजिकली सगळ्यात पवित्र नंबर मानला जातो. बरं. आणि आपली, म्हणजे लॉजिकली जर थोडंसं अध्यात्माचं बोलायचं झालं तर आपली डेथ ते जेव्हा होते जेव्हा आपलं सगळे कर्म कंप्लीट होतात. हं. सो सिमिलरली नंबर 9 इज अ इयर ऑफ कम्प्लिशन. आणि हं. त्यामुळे त्यांच्या गोष्टीत सगळ्या शून्य होऊन परत सुरुवात होतात. अच्छा. रिजनरेशनचा नंबर 9 म्हणतो. पण न्यूमरॉलॉजीची सायकल पण 9 वर्षाची असते. ओ. येस, दॅट इज द लॉजिक. वा.
आता आपण या अंकांच्या पलीकडे जाऊन आणखी काही गोष्टींबद्दल बोलूयात. तर बर्थ डेटबद्दल तर आपण बोललोच. त्याचबरोबरीने मोबाईल नंबर निवडताना पण त्याची काळजी घ्यायची असते का? म्हणजे या सगळ्या गोष्टी खरंच इतक्या मॅटर करतात का? मॅम साधारणपणे आहे ना, मोबाईल नंबर मी 18,000 नंबर घेतलेत जगातले सगळे. 18,000 18,000 आणि रिसर्च करताना फक्त भारतातले नंबर घेऊन नाही चालणार, म्हणजे माझा रिसर्च युनिव्हर्सल नाही होणार. तर बरोबर. जगातल्या सगळ्यात लहान मोबाईल नंबर 4 डिजिटचा आहे आणि सगळ्यात ओके, मोठा 12 डिजिटचा आहे. ओके. तर मग मिनिमम सॅम्पल साईज आपल्याकडे शेवटचे 4 नंबर आहेत, राईट? बरं. तर तुमच्या मोबाईल नंबरच्या शेवटच्या 4 नंबरला बघून हं. तुम्ही कसं बोलणार आणि तुम्हाला कसे कॉल्स येतात हे ओळखता येतात. आणि आत्ता जे बरं. आपले दर्शक बघतायत ते याच्याशी कोरिलेट करतील. कसं काय? तुमच्या जर का मोबाईलचा शेवटचा नंबर 1 असेल, हां. तर तुम्हाला लिमिटेड कॉल येतात. मॅक्सिमम कॉल काय की मेल लोकांचे म्हणजे पुरुषांचे जास्त येतात आणि ते एकदम लिमिटेड बोलून फोन ठेवतात. ओके, जर आपल्या मुलांना फोन द्यायचा असेल, तर त्यांना शेवट नंबर 1 द्या, म्हणजे ते कॉल्सवर बिझी राहणार नाही. ओके. ज्यांच्या मोबाईलचा शेवटचा नंबर 2 असतो, त्यांना जो पण व्यक्ती फोन करतो स्वतःचं रडणं रडत असतो. माझ्या आयुष्यात हे म्हणजे ते कांदा शोधत असतात. हं. या व्यक्तीला फोन करून ज्याच्या एंडमध्ये 2 असतो. ओके. इमोशनल टॉक्स फार होतात. अर्धा-अर्धा तास, 2-2 तास आहे. मी बऱ्याच वेळेस म्हणतो, सासू-सुनेला 2 नंबर देऊन टाका, दोघे भांडणारच नाही, स्वतःच्या ह्याच्यात राहतील. असं आहे. 3 नंबर ज्यांच्या एंडमध्ये असतो, त्यांना सगळ्या मोठ्या लोकांचे फोन येतात आणि चांगल्या लोकांशी कनेक्ट होतं. म्हणून एंडमध्ये 3 नंबर असणं चांगलं आहे. ओके. म्हणजे यू कनेक्ट विथ द हायर लेवल पीपल. हं. म्हणजे फालतू लोकांचे कॉल्स कमी येतात. 4 नंबर ज्यांचा एंडमध्ये असतो त्यांना काही की अतरंगी कॉल येतात. कधीही कोणाचा नंबर, कोणाचा कॉल येईल माहीत नाही. माझ्या ऑफिसचा एक नंबर शेवटी 4 आहे, हां. न्यूमरोलॉजीच्या कन्सल्टन्सीचा. कारण मला अतरंगी लोकं पाहिजे. मला एखादा सुपर रिच व्यक्ती पण कॉल करतो, एखादा फिल्म इंडस्ट्रीचा पण करतो, रस्त्यात चालणारा एखादा व्यक्ती वॉचमॅन असेल खूप तो पण रँडम. करतो. मला अच्छा. तसेच पाहिजे. सो दॅट इज 4. पण तो 4 चांगला नसतो लास्टमध्ये. ओके. नंतर नंबर 5 जो असतो, समजा तुम्ही मार्केटिंग करताय, तुमचा बिझनेस आहे, तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट दिली की कॉल्स पाहिजे, तर शेवटी नंबर 5 पाहिजे. नेहमी हो. फोन बिझी येईल, फार कॉल येतात, फार बोलतात. तर बिझनेससाठी नंबर 5 फार चांगला असतो ओके. लास्टमध्ये. नंबर 6 जर का शेवटचा असेल, आता एखादा मुलगा आहे, लग्न होत नसेल, हं. एंडिंग नंबर 6 आहे, तर मुलींचे फोन जास्त येतात. हं. 6 मध्ये जी लोकं तुम्हाला फोन करतात ते फार गोड बोलतात तुमच्याशी. अच्छा. पण बिझनेसमध्ये तुमचा नंबर 6 आहे, तर तुमचा क्लायंट तुम्हाला निगोशिएट फार करेल. अच्छा. नंबर 6. शेवट नंबर जर का 7 असेल, तर यांना जेवढी लोकं फोनवर आश्वासन देतात, एकही पूर्ण करत नाहीत. म्हणजे ओह! समजा मी बिझनेसमॅन आहे, मला एक ऑर्डर आली, फार बोलला, क्लायंट फार गोड-गोड बोलले आणि उद्या गायब होऊन जाईल. हां, दॅट ऑर्डर्स इज नंबर दिल्यानंतर. 7. कारण केतू अपेक्षा केलं की तो संपतो. ओके. नंबर 8 असेल, तर तुम्हाला गव्हर्नमेंट रिलेटेड कामं असतील, तर फार चांगलं काम करतो. समोरचा व्यक्ती लिमिटेड बोलेल आणि पैसे देऊन जाईल. आणि ज्यांच्या एंडमध्ये नंबर 9 असतो, हां. त्यांना जेव्हा पण फोन येतो, समोरचा व्यक्ती मोठ्या आवाजात बोलतो, जो हो. पण आहे. आणि पण तो बिझनेससाठी चांगला असतो, नंबर 9 ॲट द एंड. ओके. म्हणजे बिझनेस कॉल चांगले येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 0 नंबर कधीच नसावा. का? म्हणजे 0 इज इक्वल टू 0. आता तुम्ही कधी 100 नंबरला कॉल केलाय तुमच्या आयुष्यात पोलिसांचा? हां. तर केल्यानंतर आपल्यालाच एवढे प्रश्न विचारले जातात की वी फील लाईक वी आर अ क्रिमिनल. आपण कंप्लेंट करत नाही. तर 100 मध्ये सगळ्यात कमी रिझल्ट येतात. म्हणजे 0 नंबर इज 0 आणि त्याच्यात कम्युनिकेशन होत नाही. तर ओके. शेवटचा 0 असू नये नंबर. तर हे ओके. तर मी फक्त एकावर बोललोय. अशा 4ही sure. नंबरचे कॉम्बिनेशन्स आहेत. ओके. शेवटचा नंबर तुम्हाला कॉल कसे येतात, ओके. सेकंड लास्ट नंबर तुम्हाला समोरचा कसं बोलतो, हं. आणि थर्ड लास्ट नंबर तुम्ही कसं बोलतात, अच्छा. आणि 7th प्लेस तुमचे फोन कॉल, तुमचा मोबाईल नंबर चांगला आहे का नाही. आम्ही असे जवळजवळ भारतात आत्तापर्यंत इन्क्लुडिंग पॉलिटिशियन, कॅबिनेट मिनिस्टर, तुमचे बॉलिवूड असेल, सगळ्यांना जवळजवळ 18,000 ते 20,000 नंबर दिलेले आहेत माझ्याकडून तयार करून. अँड दे आर डुईंग फॅन्टॅस्टिक वेल. तुमचा म्हणजे फोन नंबर बदलला की तुमचा बिझनेस बघा, कारण सगळं अल्टिमेटली आपल्याला पैसे पाहिजेत का. हां. आजचा जग तुमचं सगळं ऑनलाईन झालं आहे, Correct. कम्युनिकेशनवर आहे. करेक्ट. तर ते नंबर तेवढा इम्पॅक्ट करतो. हो. असं आहे. आणि बाळाच्या ट्रेंडिंग नावांचं काय सध्या? म्हणजे आजकाल पालकांमध्ये बाळाचा नावाचा एक असा ट्रेंड सुरू झालाय, की आई आणि वडिलांचं नाव एकत्र करून कॉम्बिनेशन करून काहीतरी विचित्र, ज्याचं काही काहीच बी बनत नाही. नाही ते बनवतात आणि हे तर बरोबर. खूप अँटिक असे नाव शोधतात सध्या. Yes. तर हे जे न्यूमरॉलॉजीच्या अनुसार हे किती तुम्हाला योग्य वाटतं आणि याचा मुलांच्या भविष्यावर किती परिणाम पडू शकतो? मग मी मागे माझ्या वाढदिवसाच्या वेळेस एक फ्रीमध्ये एक रील टाकली होती, की मला एक स्पेशल माझ्या इतर हृदयात एक आहे, की जी ऑटिझम मुलं आहेत, हां.
त्यांच्या आईवडिलांना मी म्हटलं की तुमच्या मुलांची मी नावं करेक्शन करून देईल फ्री ऑफ कॉस्टमध्ये. ओके. आणि म्हटलं माझं वय जेवढं चाललंय तेवढ्या मुलांचं करून देईल. तर मला 600 जणांची नावं आली ओ. आणि मी त्याच्यात जेवढे बेस्ट आहे ते केलेत. तर मुलांची जन्माची तारीख जर सी सेक्शन नसेल तर ती आपल्या हातात नसते. पण तुम्ही नावाचा अक्षर त्या सगळ्या मुलांच्या केसमध्ये मॅक्सिमम नावाचा पहिला अक्षर चुकलेला होता मॅम. ओ. म्हणजे 10 मधून 7 ते 8 आणि ज्यांचं नाव चुकलेलं नव्हतं त्यांची स्पेलिंग चुकलेली होती. हो. आणि आपण त्यांचा जन्म टाळू शकत नाही. म्हणजे आत्ता तर मॅम रिसर्च असं सांगतो की 38वा मूल ऑटिझम हम्म. आहे आत्ता. तर तुम्ही एवढं सगळं लाखो करोडो रुपये त्या मुलांसाठी खर्च करणार आयुष्य आणि त्यांचं नाव जर नीट अक्षरावर नाही ठेवलं, हम्म. एक पालक म्हणून आपण लाखो रुपये एज्युकेशन ॲटलिस्ट नावाचं पहिलं अक्षर हम्म. जर जन्मलेल्या मुलाचा चांगल्या व्हायब्रेशनने ठेवला हम्म. तर नो डाऊट मी जसं मगाशी सुरुवातीला बोललो की माझं हम्म. जर पाय तुटणार असेल तर नख तुटेल. ओके. एवढ्या गोष्टी आपण चेंज करू शकतो. पण मनात येईल तशी नावं नाही ठेवायला पाहिजे हां. असं आहे. पण सर आपण म्हणजे काही ट्रेडिशनल फॅमिलीज म्हणा स्पेशली ते पत्रिकेतलं पहिलं अक्षर जे येतं त्याच्या हिशोबाने नाव ठेवतात. तर त्याचा आणि न्यूमरोलॉजीच्या अक्षरांचा काही मेळ असतो का? फारच चांगला प्रश्न आहे हा. म्हणजे मी रोज फेस करतो हा प्रश्न. कारण आमच्या पत्रिकेत हे गुरुजींनी अक्षर आलेलं सांगितलं आहे. पत्रिकेत प नाव आलंय, तुम्ही हां. एच देतायत. सगळ्यात पहिले तर मॅम आता तुम्हाला पण माहिती आहे की आपण आता राहूच्या युगात जगतोय. एव्हरीबडी इज कॉम्पिटिटर. हम्म. ब्लॅक मॅजिकपासून सगळ्या गोष्टी आजकाल नावावर चालतात. तर हम्म. जनरली पत्रिकेच्या नावावर ब्लॅक मॅजिकचा इम्पॅक्ट लवकर होतो. म्हणजे हा रिसर्च आहे. जर अगेन अंधश्रद्धाचा पार्ट आपण समजूया. ओके. परंतु जेवढं तुम्ही हार्मोनियस नाव नंबरने देतात, कारण नंबर स्वभाव सांगतात आणि ओके. आत्ताच्या जगात जगण्यासाठी तुमचा स्वभाव चांगला पाहिजे, तुमचा कम्युनिकेशन चांगला पाहिजे. तर मी म्हणेल जन्मनाव पत्रिकेत जो असेल पाहिजे तर तो घरी ठेवा. हम्म. पण न्यूमरॉलॉजीशी मॅच होणारी नावं फार सक्सेसफुल देतात. एक बेस्ट एक्झाम्पल देतो. मोदीजींचा कॉम्बिनेशन 8 आणि 5चा आहे. हम्म. आयुष्यात स्ट्रगल पण तो आज मागच्या 20 वर्षापासून 30 वर्षापासून टॉपवर आहे. त्यांचा भाग्यांक 5 आहे, नावाचा पहिला अक्षर एन आहे. ओके. तर यांची व्हॅल्यू 5 असते. तर अशा असंख्य तुमच्या बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन असेल 1 and 2चा कॉम्बिनेशन अगेन एने स्टार्ट होतो. आणि एक्झॅक्टली अपोजिट जर नावाचं अक्षर चुकवलं, माणूस कशाला तुम्हाला एक आता बिरा कंपनी होती, त्यांचा डायरेक्ट 7,000 कोटीचा लॉस झाला, कंपनीचं नाव बदललं त्यांनी. तर एवढा जास्त इम्पॅक्ट तुमच्या नावाने होत असतो. ओके. येस. VIP नंबर्स बद्दल आणि या अँटी नंबर्स बद्दल बोलूया. मॅम VIP नंबर गाड्यांमध्ये लोक घेतात, मोबाईलमध्ये घेतात. 999 555 हम्म. हे सगळ्यात खराब असतात है मॅम. ना? कारण मलाही असा अनुभव आला. येस मी मॅम. पण असा एक फॅन्सी नंबर घेतलेला आणि हां. मग काळी गाडी आणि सगळंच असं. तर मग Yes. नंतर फरक आईबाबांनी पडतो. सांगितलं जो येईल तो नंबर आपला. येस मॅम. एक लॉजिक सांगतो. तुम्ही कुठेतरी बुफेमध्ये जेवायला गेलात, तुम्हाला 2 ऑफर दिलेत की ₹500 भरपोट जेवण आहे. एक आहे फक्त राईस मिळतील आणि दुसरं आहे 10 भाजी वगैरे 10 आयटम्स मिळतील. तुम्ही कोणता घ्यायला पाहिजे? ऑफकोर्स 10 वाला. तर प्रत्येक नंबरची आपली एक एनर्जी असते. आपण ते नंबर घ्यायला पाहिजे जे आपल्या चार्टला सूट होतील. ओके. म्हणजे मागे कोविडच्या वेळेस आहे ना, भारतात 13,000 बँकांनी गाड्या जप्त केल्या होत्या. त्या गाड्यांमध्ये मला कॉमन नंबर मिळाला होता 4, 8 आणि 9. हो. मॅक्सिमम गाड्या म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम 4, 8, 9 नंबरने येतात. तर आपण जेव्हा पण गाडीचा नंबर घेतो, तो VIP तुमचा एक ब्रँड नेमसाठी घेतात मोठी लोकं, त्यांनाच आपण फॉलो करतो. दॅट इज रॉंग. तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार जर चांगला नंबर सिंक केला, कारण गाडी शनी भगवान म्हणजे तो आपल्याला नशीब आणत असते. तर ओके. तो चांगला नंबर घ्यायला पाहिजे आणि नंबर शक्य नसेल, कलर तरी चांगला घ्यायला पाहिजे. जगात सगळ्यात जास्त रिसर्च आहे, मॅक्सिमम ॲक्सिडेंट ब्लॅक गाडींचे झालेले. असं म्हणतात पण ही अंधश्रद्धा आहे की नाही खरंच श्रद्धा आहे? मॅम, सायंटिफिक आहे. ब्लॅक गाडी रात्री अंधारात दिसत नाही म्हणून ती ठोकतात. दॅट इज द फर्स्ट रिझन. एकदम सिम्पल. That's practical. दॅट्स हां. प्रॅक्टिकल. म्हणजे इवन महिंद्राचा ट्विट होता त्यावर. हो. पण ती आपल्याला अट्रॅक्ट फार करते ब्लॅक गाडी. हम्म. पण तो ब्लॅक गाडीने काय होते, आपली एनर्जी रिजिड होते, निगेटिव्ह होते. ओके. मी माझ्या आयुष्याचा अनुभव सांगतो. माझ्याकडे 2014मध्ये एक पोर्शे होते. मला लाल कलर सूट होत नाही. मी जाणून बुजून घेतली. मला की ऑप्शन बघूया नव्हता. काय होतं. काय होतं अँड यू वोंट बिलीव्ह मॅम, ती गाडी विकताना 15 लाख रुपये खर्च झाला. हो. आणि मागे मी म्हटलं चला आता 8-9 वर्ष झालं आपलं नशीब काही बदललं असेल तर मी ट्रायल करत राहतो, कारण स्वतःवर केलं तर मी जगाला सांगू शकेल. करेक्ट. तर मी एक महिंद्राची अशीच ती आता B9 चांगली गाडी निघाली. मला ऑप्शन नव्हता, तो डेप्रिसिएशनमुळे एकच गाडी होती, मी ब्लॅक घेतली. मी घेतल्यापासून 3 महिन्यात ती गाडी 6 वेळेस गॅरेजला गेली. हो. कोणी येऊन ठोकतंय, कोणी स्क्रॅच करतंय, हे करतंय. आणि मी मग काय केलं, म्हटलं आता 2 ऑप्शन आहेत, गाडी बदला किंवा मी त्या गाडीला रॅप केलं आणि ग्रीन केलं आहे. हां. टिल फ्रॉम दॅट डे टिल टुडे आता 3-4 महिने झालेत, नॉट अ सिंगल ॲक्सिडेंट. तर हो. एवढा कलर काम करतो गाडीचं.
येस ओके. एनर्जी. आणि मी स्वतःचा अनुभव म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट रिसर्च पहिले शिवाय स्वतः बोला. येस रिसर्च आणि पहिले स्वतःवर करून बघणं गरजेचं आहे. येस येस आपण लकी नंबर्सबद्दल बोललो किंवा फॅन्सी नंबर्सबद्दल बोललो. आता अँटी नंबर्सबद्दल बोलूया. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आणि वर्ष यामध्ये खूप अँटी नंबर्स असतील, जे एकमेकांशी मॅच होत नाहीत, तर त्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य कसं घालवावं? मग ते वाया जातं का आयुष्य? किंवा मग अंकशास्त्र यावर काही खात्रीशीर यू-टर्न देणारे उपाय सांगू शकतो का? जसं आपण मगाशी म्हणालो 4-8 बरोबर. किंवा एनी अदर एक्झाम्पल. सगळ्यात पहिले ह्यूज एंटी नंबर्स म्हणजे काय? एंटी नंबर म्हणजे एनिमी नंबर. म्हणजे जसं आपण आयुर्वेदमध्ये म्हटलं की या गोष्टीसोबत हे खाल्लं की विष बाधा होते. बरोबर. लाईक दॅट त्या नंबरचं असतं. मेजर एंटी नंबर असतात 1 and 8, हं. 2 and मग दोन्ही 8 or 1, 1 or 8. नंतर असतं 2 and 9, 2 and 4. हं. नंतर 3 and 6, 3 आणि 6. नंतर 4 आणि 8, 4 आणि 9. 5चा एंटी नंबर सहसा कोणता नाही, थोडाफार 7 आणि 9ने फरक पडतो त्यांना, अच्छा. नॉट मॅक्सिमम. 6ला परत 3 आणि 8 थोडा त्रास होतो नंबर 6ला. नंबर 7ला 9ने त्रास होतो जास्त, नंबर 9, 7 ओके. and 9. आणि 9च्या बाबतीत 9 आणि 2, 9 आणि 4मध्ये प्रॉब्लेम येतो. लाईक दॅट इट वर्क्स. याला एनिमी नंबर म्हणतात. मग अशा लोकांच्या आयुष्यात जेव्हा त्यांचं पर्सनल इयर काढायची एक मेथड असते. हं. तुमची डेट ऑफ बर्थ लिहायची, मंथ लिहायची आणि 2026 लिहायचं. आपण आत्ता जर बोलतोय. करेक्ट. आणि त्यानुसार तो जर नंबर तुमच्या एनिमी नंबरवर येत असेल, तर तो वर्ष 99 नाही 100% खराब जातो. मग तो हो. कोणत्या सेक्टरमध्ये खराब जातो त्याची काळजी घ्यावी. म्हणजे हेल्थमध्ये जाणार आहे का? म्हणजे आता समजा मागचा वर्ष माझ्यासाठी पैशांसाठी फार चांगला होता. हं. रिलेशनसाठी खराब असेल. सो आय हॅव टू वर्क ऑन दॅट. ओके. हे अशा प्रकारे गाईड करता येतं. ओके. आणि Yes. आपल्या त्यात प्रत्येक ह्याच्यावर उपाय सोल्युशन करता आहे आणि मी तेच म्हणतो. येतो. ढाल म्हणून. ढाल वापरायची. आणि प्रिव्हेंटिव्ह. मी बऱ्याच वेळेस लोक म्हणतात, आता इंस्टाग्रामवर कमेंट येतात आम्हाला तुम्ही फ्रीमध्ये सांगा. म्हणतो मी जेव्हा तुम्हाला उपाय देतोय तर मी तुमचा प्रारब्ध बदलतोय, बरोबर. तर त्याची एनर्जी एक्सचेंज तुम्ही द्यायला द्यायलाच पाहिजे. हवी. बऱ्याच वेळेस म्हणतो तुम्हाला व्हिडिओ आवडला, तुम्ही कोणी गरीबाला चहा पिऊ घाला माझ्या नावाने, तर तुमचे माझे कर्म संपलेत. लाईक वा, दॅट. वा. येस येस. सर, आता सामान्य लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये न्यूमरोलॉजीचा अगदी सोप्या रीतीने कसा वापर करावा, हे आपण थोडक्यात लोकांना सांगूया. कारण प्रत्येकाला जर शक्य नसेल येऊन आपल्याकडनं कन्सल्टन्सी घेऊन चेंजेस करून घ्यावे, तर बेसिक आयुष्यात ते काय करू शकतात? 2 गोष्टी सांगतो मी. तुम्हाला नवनीत मानधनीची पण गरज नाही, न्यूमरोलॉजीची पण गरज नाही. तुमच्या ऐपते जवळ नक्की भेटा. माझा तो व्यवसाय आहे. तुमच्या घरात सगळे 1 ते 9 नंबर आहेत. असतीलच. वडिलांचा रिस्पेक्ट करा, 1 नंबर चांगला होतो. वडीलधाऱ्या माणसांना रोज नमस्कार करा. आई असेल, आईचा रिस्पेक्ट करा, 2 नंबर चांगला होतो. तुमचे जे गुरु आहेत त्यांना रिस्पेक्ट करा, गुरुतुल्य व्यक्तींना नमस्कार करा, 3 नंबर चांगला होतो. मुक्या प्राण्यांवर दया करा, कुत्रे, मांजर वगैरे, त्यांना त्रास देऊ नका, त्यांना 4 नंबर चांगला होतो. आपली वाणी चांगली ठेवा, 5 नंबर चांगला होतो. तुमची वाईफ, गर्लफ्रेंड, प्रेयसी हिच्याशी नीट वागा, लॉयल राहा, 6 नंबर चांगला होतो. वा. देवावर विश्वास ठेवा, अध्यात्म, मेडिटेशन, 7 नंबर चांगला होतो. तुमच्याकडे जी लोक काम करतात, ड्रायव्हर, लेबर, यांना माणुसकीने वागणूक द्या, 8 नंबर चांगला होतो. भाऊ बहिणीशी रिलेशन चांगले ठेवा, 9 नंबर चांगला होतो. तुम्हाला कशाचीच किती सोपं. गरज नाही. थोडक्यात काय, सगळ्यांची चांगलं वागा, येस. सगळ्यांना रिस्पेक्ट द्या, सगळ्यांची चांगलं वागा. आणि आणि एका नंबरला जास्त जास्त सपोर्ट केला तर तुम्हाला त्या नंबरमध्ये ची एनर्जी मिळते. आणि मी तर म्हणतो की न्यूमरोलॉजी एवढी का लवकर पिकअपमध्ये आली, न्यूमरोलॉजी का फेमस झाली लवकर, किंवा आता ट्रेंडिंग काय, कारण न्यूमरोलॉजीचा कोणताही उपाय हा होमिओपॅथी आहे. म्हणजे रिव्हर्स इफेक्ट येत नाही. झालं तर चांगलं होईल, साईड इफेक्ट. साईड इफेक्ट नाही. आता मॅम, हा पाणीचा एक ग्लास आहे. त्या पाण्याच्या एका ग्लासने मी 9 नंबर बॅलन्स करून दाखवतो. हा पाणी सूर्याला दिला तर 1 नंबर चांगला होतो. या पाण्यामध्ये काही आपण जर हे केलं, म्हणजे या पाण्यात प्रॉपरली एक मंत्र बोलून जर हे केलं तर पोट साफ होतं. म्हणजे शिवलिंगवर पाणी टाकलं तर 2 नंबर चांगला होतो. याच्यात हळद टाकून आंघोळ केली तर 3 नंबर चांगला होतो. मुक्या प्राण्यांना प्यायला दिलं तर 4 नंबर चांगला होतो. तुळशीला हा पाणी टाकला तर 5 नंबर चांगला होतो. शुक्रवारी आंघोळ करताना यात गुलाबजल टाकला तर 6 नंबर चांगला होतो. या पाण्याला मंत्रित केलं, कोणत्याही देवावर तुमची श्रद्धा आहे, तो पाणी पिला, 7 नंबर चांगला होतो. तुमच्या घरी कोणी लेबर तुमचे येतात त्यांना पाणी प्यायला द्या, 8 नंबर चांगला होईल. आणि 9 नंबरसाठी तुम्ही की सगळ्यांना, म्हणजे आम्ही म्हणतो की मदत करा, पाण्याचे पानपोई असेल, पाणी द्या लोकांना, तर 9 चांगला होतो. तर एवढं सिम्पल एक ग्लास पाण्याने होऊ शकतं. एवढी न्यूमरोलॉजी पॉवरफुल आहे. सो आता वेळ आली आहे जाण्याची, आणि वेळ आली आहे तर आपण हे वेळ सांगणाऱ्या घड्याळाबद्दल बोलूयात. तर याच्याबद्दल आम्हाला सांगा की आपल्या वेळेसोबत आपलं नशीब कसं बदलतं, कारण ते काय सतत जन्मल्यापासून शेवटपर्यंत सारखंच असेल असं होत नाही.
मॅम ॲक्च्युअलमध्ये नंबर्स जे आहेत ना, घड्याळाची एनर्जी फार इम्पॉर्टंट असते. घड्याळामध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, सगळ्यात पहिले घड्याळ सगळ्यांनी घालायला पाहिजे. इवन इफ आपण मोबाईल, जो व्यक्ती घड्याळ घालत नाही, हं. त्याच्या करिअरमध्ये अनसर्टनिटी असते. तर हो. घड्याळ नेहमी घालायची. अच्छा. त्यातल्या त्यात डिजिटल वॉच नाही घालायची. डिजिटल वॉचवाले करिअरला घेऊन नेहमी म्हणजे सतत टेन्शनमध्ये असतं, की आपलं फ्युचर काय होईल? हो. दे आर ऑल्वेज इन अ माइंड, म्हणजे सबकॉन्शियसमध्ये करिअरबद्दल चिंता एक निगेटिव्ह चालत असते. तर आपण घड्याळ घालायला पाहिजे, जी आपली नॉर्मल घड्याळ येतात त्या. ओके. म्हणजे मग दॅट कॅन बी ऑटोमॅटिक ऑर ज्या सेलच्या येतात त्या. ओके. मग त्यात काय झालं मॅम, की घड्याळामध्ये घड्याळाचा डायलचा कलर, हां. त्याच्यातले नंबर्स आणि त्याच्यात जे सेकंडचे काटे असतात, हं. म्हणजे 60 जे हं. मिनिटाचे असतात ते, हं. आणि त्याच्या निडल्स, या 4 गोष्टीवर जबरदस्त रिसर्च केला आम्ही आणि तसा ब्रँड आम्हाला कुठंच नाही मिळाला. ओके. मग आम्ही काय केलं, की एक स्वतःची घड्याळ बनवली. बरं. आणि अनफॉर्च्युनेटली आज मी ऑफिसमधून डायरेक्ट नसतं, तुम्हाला मला ती गिफ्ट द्यायची आहे. ओह! आणि मॅम त्या वॉचचे रिझल्ट असे आहेत, म्हणजे मी पब्लिकली मी सांगेल, फक्त नाव घेत नाही. हां. एक आमचे यूपीचे एक मोठे ऑफिसर क्लास 1, आणि त्यांचा ट्रान्सफर होत नव्हता. ती श्रद्धा पण असू शकते, मी याचा हे घेत नाही. ओके. आणि ती वॉच घेतली आणि घातली, विथिन 7 डेज त्यांची ऑर्डर आली. म्हणजे ओह! मी अगेन म्हणतोय फार याच्याने, की त्या घड्याळाचं झालं असं मी मानत नाही. परंतु त्या घड्याळ आत्तापर्यंत मी 3,000 लोकांना दिलेल्या आहेत. अँड दॅट वर्क्स ट्रिमेंडस. आता लोकं आम्हाला काय म्हणतात, की आम्ही तेवढ्या स्वस्त नाही घालणार, कारण मला सामान्य जनतेला परवडेल अशी बनवायला हं. पाहिजे. तर आता आम्हाला लोकं म्हणतात, की आम्हाला हँडमेड बनवून द्या तशी. हं. तर तशी मी बनवत नाही, पण फ्युचरमध्ये बनवेल. पण घड्याळामध्ये बघायला पाहिजे घड्याळाचा ॲस्थेटिक. म्हणजे हं. त्याचे नंबर जे असतात ना, जनरली तुम्हाला जर बिझनेस पर्सन आहात तर रोमन नंबर चांगले असतात. ओके. डायलमध्ये ग्रीन, व्हाईट आणि गोल्डन तिन्ही डायल फार चांगले असतात. ओके. ग्रीन अपॉर्च्युनिटी देतो, गोल्डन पैसा देतो, व्हाईट ओव्हरऑल ग्रोथ देतो. ओके. घड्याळात किमान 3, 6, 9, 12 नंबर असायलाच पाहिजे. हं. दॅट गिव्ज ओव्हरऑल अपॉर्च्युनिटीज. आणि बाकी जे ॲस्थेटिक असतं ना, बऱ्याचशा गोष्टी त्या हं. टाळाव्यात. घड्याळाचा बेल्ट जो असतो मॅम, हं. तो पण फार महत्त्वाचा असतो. आणि हो. तुमची जी याची रिस्टची साईज आहे, हां. त्याला 80% तरी घड्याळाने कव्हर करायला पाहिजे. तर फार जबरदस्त रिसर्च याच्यावर आम्ही केला आणि साधारणपणे 10,000 घड्याळ वेगवेगळ्या ब्रँडच्या बघून मग हं. मग तो मिळतच नव्हता. मग स्वतःचा एक तयार केला. हो. मग आमची इच्छा होती, की तो सक्सेसफुल जायला पाहिजे. तर एक न्यूमरोलॉजीमध्ये एक झिबू सिम्बल असतो. ओके. तो सिम्बल त्या घड्याळात टाकला, म्हणजे कोणी कॉपी करू शकणार नाही त्या हो, घड्याळाला. आणि त्याच्यासोबत एक यंत्र बनवून देतो मी. आणि जेवढ्यांना दिलंय, म्हणजे मग मग काय झालं, आम्ही पहिले काढली होती ती घड्याळ ही म्हणजे युनिसेक्स काढली होती. हं. लेडीजचे मनगट लहान, ते आम्हाला हो. ओरडू लागले आमच्यासाठी. आणि मी लेडीजसाठी काढायला घाबरत होतो, कारण ते परत त्याच्यात कलर मागतील मला. चॉईस द्या. आम्हाला गुलाबीच हां, पाहिजे. गुलाबीच पाहिजे. तर हं. त्यात आम्ही 3 कलर काढलेत. अँड ट्रिमेंडस रिझल्ट आहे. पण तो घड्याळ तुम्ही चांगला वापरायला पाहिजे. माझ्याकडून जरी नाही घेतलात, पण तो घड्याळ तुम्ही घ्या. नवीन घड्याळ सहसा बुधवारी घ्यायला पाहिजे. बरं. बुधवारी वापरायला पाहिजे. शनिवारी कधीच घेऊ नये आणि वापरू नये. बरं. सो हे घड्याळाच्या बाबतीत. आणि एक इंटरेस्टिंग सांगतो, की माझ्याकडे एक 11 वर्ष प्रेग्नन्सी राहत नव्हती. म्हणजे दोघे हजबंड वाईफ डॉक्टर आहेत. तर त्यांच्या मी बेडरूममध्ये एक घड्याळ लावायला सांगितला होता हो. त्यांना. एक स्पेसिफिक असा पिवळ्या कलरचा, म्हणजे आपल्या दर्शकांसाठी पण सांगेल. पिवळा त्याचा सर्कलवाली घड्याळ घ्या. 3, 6, 9, 12 नंबर प्रॉमिनंट दिसायला पाहिजे. हां. तो ठेवा. अगेन तुमची श्रद्धा, डॉक्टर आहे, IVF आहे, सगळं आहे. त्यासोबत ते करा. त्याचा पण रिझल्ट फार चांगला हो. आला. सो यू कॅन लिटरली चेंज समवन्स टाईम. येस, येस. म्हणून कमाल. वेळेवर राहिलं तर वेळ बदलते. वा वा वा, अप्रतिम. सर, आता जाता जाता या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना एक गोल्डन टिप द्याल तर ती काय असेल? सगळ्यात पहिले असं आहे, की या शास्त्राला शास्त्र म्हणून बघा तुम्ही. डोंट कन्सिडर इट ॲज अ अंधश्रद्धा म्हणून नाही. कारण मी हं. स्वतः सायन्सचा विद्यार्थी होतो पहिले माझ्या आयुष्यात. हं. मला एकच गोष्ट कळते, प्रूफ असेल तर ती बोला, नसता बोलू नका. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की किमान तुमच्या नावाची मी सहीवर मॅम 4 सहीवरून लोकांचे आजार सांगतो मी. तर एवढं हो, पॉवर सांगितलं. तुमच्या सहीमध्ये असतो. सही चांगली करा. हो. आणि जे मगाशी पाण्याचा उपाय ठेवला हो. तो तरी करा. आणि तुमचे नंबर्स, म्हणजे मुलांचे, जन्मलेल्या मुलाचं नाव चांगलं ठेवा. लग्नाची डेट ठीक ठेवा. हं. गाडी घेताना चांगल्या नंबरची घ्या. मोबाईल नको, कारण ह्या सगळ्या गोष्टी एकदाच येतात आयुष्यात. आणि हं. ते जर चांगले व्हायब्रेट करतात, आणि माझ्याकडे म्हणून नाही, ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडे जा. आणि चांगलं केलं तर थोडं नशीब बघायला पण नशीब लागतं. वा. तर त्यामुळे तुम्ही आज हे बघत असाल एपिसोड, आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर आवडल्यात, तर परत एकदा आम्हाला एपिसोड करायला फार आवडेल. वा वा वा. आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील, काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आम्ही त्याच्याशी निगडीत पुढचे एपिसोड्स करू, पुढच्या गप्पा मारू. आणि येस, खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या.
अंकांची ऊर्जा फार आहे, सरांनी सांगितलीच. ती सकारात्मक पद्धतीने कशी वापरू शकता याचा विचार करा आणि ती वापरून घ्या स्वतःसाठी आणि तुमच्या आजूबाजूतील लोकांसाठी. काळजी घ्या. भेटूयात पुढच्या नमस्कार. एपिसोडमध्ये. जर का आपण भेटलो तर मला खात्री आहे नक्कीच भेटू, कारण हा जो प्रवास आहे जो इथे सुरू झाला तो इथे संपणार नाही आहे. पण तोवर काळजी घ्या. नमस्कार. थँक्यू.